माल किंवा वस्तूंचा पुरवठा केला जातो. ओके. एक असतो पुरवठादार जो सप्लाय करतो, जो माल किंवा वस्तू किंवा सेवा पुरवतो. पुरवठा घेणारा म्हणजे वस्तू किंवा सेवा विकत घेतो. आणि तिसरं म्हणजे ह्या सगळ्याचं ठिकाण, पुरवठा नेमके कुठल्या ठिकाणाहून कुठे होतो. आता हा जो विषय आहे हा खूप फास्ट आहे. याचं कारण काय आहे की आपल्याकडे वॅट मध्ये पूर्वी खूप सोपा कन्सेप्ट होते प्लेस ऑफ सप्लायचे. परंतु जीएसटी मध्ये वस्तू आणि सेवा दोघांचा विचार करता या प्लेस ऑफ सप्लाय हा एक मोठा वास्ट विषय झालेला आहे. आता आपल्याकडे वॅट मध्ये काय होतं याच्या बाबत माहिती करून घेऊ. आता तुम्ही इंट्रास्टेट हा शब्द ऐकला असेल पुरवठ्याच्या ठिकाणाच्या बद्दल. इंट्रास्टेट म्हणजे राज्यांतर्गत. महाराष्ट्रामध्येच पुरवठादार आहे, पुरवठा घेणारा पण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्याकडनं जो काही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा घेणार आहे तोही महाराष्ट्रात आहे. दोघेही जण महाराष्ट्रात असतील तर अशा स्वरूपाच्या पुरवठ्याला इंट्रास्टेट सप्लाय म्हणतात. राज्यांतर्गत होतो. महाराष्ट्रात म्हणजे सेम स्टेटमध्ये. समजा पुरवठादार गुजरातमध्ये आणि पुरवठा घेणाराही गुजरातमध्ये, तर तोही इंट्रास्टेट सप्लाय होतो, कारण त्या पर्टिक्युलर राज्यामध्येच त्याचा पुरवठाचा म्हणजे सप्लाय केला जातो. आता दुसऱ्या स्वरूपाचा आहे आंतरराज्य पुरवठा म्हणजे इंटरस्टेट सप्लाय. पुरवठादार महाराष्ट्राचा आहे, पुरवठा घेणारा गुजरातचा आहे, किंवा पुरवठादार गुजरातचा आहे आणि पुरवठा घेणारा महाराष्ट्रात. या दोन्ही केसमध्ये आंतरराज्य त्याला पुरवठा म्हणतात, इंटरस्टेट सप्लाय ज्याला आपण म्हणतो. आता हे झाले बेसिक कन्सेप्ट. आता वॅट मध्ये आपल्या पूर्वी कसं असायचं की आता आपल्याकडे हा एबीसी इंट्रास्टेट सप्लायचा आपला विषय चाललेला आहे. म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत हा सप्लाय होतोय. हा एबीसी नावाचा आपला एक व्यापारी होता. तर 1000 रुपयाची वस्तू 100 रुपये वॅट लावून 1100 रुपयाला पीक्यूआर नावाच्या माणसाला विकायचं महाराष्ट्रामध्ये. आता इथे काय व्हायचं, एबीसी हा पीक्यूआर ला 1100 रुपयाची वस्तू विकायचा. त्या 1100 रुपयाच्या वस्तूचं बिल रेज करायचा पीक्यूआर ला. इनव्हॉइस जे आहे टॅक्स इनव्हॉइस जो एबीसी बनवायचा वॅटचं, हा स्वतः एबीसी बनवायचा. त्याच्यामध्ये 100 रुपये त्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये वॅट लावायचा आणि मग तो त्या पीक्यूआर ला तो बिल द्यायचा. बिल दिल्यानंतर 1100 रुपये पीक्यूआर एबीसी ला परत द्यायचे, म्हणजे त्याचे पुरवठा झाल्याचे सेल झाल्याचे पैसे परत द्यायचे. आता अशा स्वरूपाचं सिंपल ट्रान्झॅक्शन आहे. याच्यामध्ये 100 रुपयाचा वॅट हा एबीसीने त्याच्या टॅक्स इनव्हॉइसवर लावलेला आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, हा जो वॅट आहे महाराष्ट्रामध्ये कलेक्ट केला गेलेला आहे. म्हणजे जो टॅक्स आहे, जो कर आहे, तो महाराष्ट्राच्या माणसाने टॅक्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे. त्यांनी स्वतः टॅक्स इनव्हॉइस रेज केलेला आहे महाराष्ट्राच्या माणसाने आणि तो 100 रुपये टॅक्स वसूल केलेला आहे. आणि आता तो जातो कुठे, आता हा टॅक्स एबीसी टॅक्स 100 रुपये वसूल करतो. ते वसूल केल्यानंतर तो काय करतो, त्याच्या त्या महिन्याच्या रिटर्न मध्ये तो ते 100 रुपये भरतो. टॅक्सची प्रोसिजर समजून घ्या. एक माणूस एखादी गोष्ट विकतो दुसऱ्या माणसाला, त्याला टॅक्स लावतो त्याच्या बिलामध्ये, त्याच्याकडनं टॅक्स वसूल करतो. तो टॅक्स वसूल केल्यानंतर तो स्वतःकडे ठेवू शकत नाही. तो वसूल केला गेलेला टॅक्स त्याला शासनाच्या तिजोरीत भरायला लागतो बाय द वे ऑफ रिटर्न्स. रिटर्न्सच्या माध्यमातून त्याला ते 100 रुपये राज्याच्या तिजोरीमध्ये भरायला लागतात. आता त्या एबीसीने त्या महिन्यात तो जर 100 रुपयाचा टॅक्स कलेक्ट केला आणि त्या रिटर्न मध्ये भरला, म्हणजे काय होतं की तो जो 100 रुपयाचा टॅक्स आहे तो तिजोरीमध्ये जातो. तो कोणाच्या तिजोरीमध्ये जातो, वॅट हा राज्याचा टॅक्स असल्यामुळे तो महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये जातो. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन पहिले तुम्ही समजून घ्या. वॅटच्या काळामधलं इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन कसं होतं की 100 रुपयाचा टॅक्स एक एबीसी व्यक्ती कलेक्ट करायचा, तो महाराष्ट्राच्या तिजोरीत जायचा आणि महाराष्ट्राच्या तिजोरीमधून त्याचा वापर महाराष्ट्र शासन करायचा. त्याला इंट्रास्टेट सप्लाय वॅटच्या काळातला. आता जीएसटी मध्ये काय होतं की एबीसी त्याचे जे गुड्स आहेत ते परत पीक्यूआर ला विकतो, पण जीएसटी यामध्ये कसं बिलिंग होतं त्याच्यामध्ये पण असंच होतं की 1000 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपये टॅक्स लावला जातो. तर 100 रुपये टॅक्स लावला कसा जातो, 50 रुपये सीजीएसटी असतो, 50 रुपये एसजीएसटी असतो आणि अशा प्रकारे 1100 रुपयाचं बिल
त्याला दिलं जातं PQR. आता हे 50 रुपये CGST कुठे जातात? 50 रुपये आपला एबीसी गोळा करतो, रिटर्न भरतो, रिटर्न मध्ये पण तो ते दाखवतो की बाबा 50 रुपये SGST आहे, 50 रुपये CGST आहे. आता 50 रुपये CGST जो आहे तो केंद्र शासनाच्या तिजोरीत जातो, भारत सरकारच्या तिजोरीत, आणि 50 रुपये जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत. आता हा फरक आहे वॅटच्या आणि जीएसटीच्या त्याच्यामध्ये. आता एक लक्षात घ्या की पूर्वी फक्त शासनाच्या तिजोरीत टॅक्स जायचा, आता मात्र तो विभागून जातो. अर्धा टॅक्स आहे तो केंद्र शासनाकडे जातो, अर्धा राज्य शासनाकडे. आता पुढचा सिनेरिओ आपण बघूया की वॅट एरियामध्ये इंटरस्टेट जे आंतरराज्य असं काही आपलं सेल व्हायचं. आता एबीसी मध्ये एबीसी हा व्यक्ती कोणाला विकतो? 1000 रुपयाच्या वस्तू एक केरळमधल्या एका व्यापाऱ्याला विकतो, मध्य प्रदेश मधल्या एका व्यापाऱ्याला विकतो आणि आसाम मधल्या एका व्यापाऱ्याला. ही वॅटची गोष्ट आहे. वॅट मध्ये आपण धरून चालल्याने 2 रुपये आहे सीएसटी आणि 20 रुपयाचा आपण त्या 1000 रुपयामध्ये 20 रुपयाचा जीएसटी लावलेला. आता एबीसीने 3 वेगवेगळ्या राज्यांमधल्या व्यापाऱ्यांना हा 20 रुपयाचा सीएसटी विकले, म्हणजे सॉरी 1020 रुपयाची वस्तू विकलेली. आता ह्यातले 20 रुपये कलेक्ट कोणी केले? 20 रुपये कलेक्ट केले एबीसी. एबीसीने का कलेक्ट केले? कारण एबीसीने टॅक्स इनवॉइस रेज केले होतं. तर ते रेज केल्यानंतर त्यांनी केरळच्या, मध्य प्रदेशच्या आणि आसामच्या व्यक्तींना ते टॅक्स इनवॉइस दिले. ओके, आणि त्यांनी 20 रुपये कलेक्ट केले. त्या महिन्याचं रिटर्न भरलं, सीएसटीच्या अंतर्गत त्यांनी ते रिटर्न भरून हा पण 20 रुपयाचा टॅक्स जो आहे तो महाराष्ट्राच्या तिजोरीचा की तुम्ही टॅक्स सीएसटी जो आहे तो ते राज्य लावतं, परंतु तो जातो शासनाच्या तिजोरीत, महाराष्ट्र शासनाच्या राज्याच्या तिजोरीत. हे वॅट मध्ये. आता जीएसटी मध्ये मात्र काय होतं? जीएसटी मध्ये सेम ट्रान्झॅक्शन की केरळ, मध्य प्रदेश आणि आसाम याच्या 3 लोकांना म्हणजे 3 राज्यांच्या व्यापाऱ्यांना एबीसीने आपले वस्तू किंवा सेवा विकली. आता इनवॉइस सेम आहे. मागच्या एक उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं तसंच या उदाहरणामध्ये आहे की इनवॉइस सेम आहे, लावलाय मात्र 20 रुपये जीएसटी. आता तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी फील्डवर काम केलं असेल, तुम्हाला असं लक्षात येईल की आता समजा 18% टॅक्स असेल कमॉडिटीचा जीएसटी मध्ये म्हणते मी, जेव्हा 18% टॅक्स असेल त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही आयजीएसटीचं बिल बघाल तर ते आयजीएसटीच्या बिलामध्ये 18% टॅक्स असतो, परंतु हाच जर 18%चा टॅक्स आपण एसजीएसटी सीजीएसटी मध्ये बघाल तर 9% आणि 9% असा असतो. आता याच्यामध्ये काय होतं बघा की 20 रुपये हे आयजीएसटी लावलेलं आहे. आयजीएसटी लावल्यानंतर आयजीएसटीचे 2 भाग होते. आता हे 2 समान भाग कसे होतात? 10 रुपये जे असतात, 20 रुपयाचे 10 रुपये जे आहेत ते केंद्राच्या तिजोरीत जातात आणि 10 रुपये जे आहेत ते राज्यांच्या तिजोरीत जातात. आता कुठल्या राज्याच्या तिजोरीत जाणार? पूर्वी काय होतं वॅट मध्ये की 20 रुपये महाराष्ट्राने कलेक्ट केले ते 20 रुपये महाराष्ट्राच्या तिजोरीत जायचे. आता काय होतं जीएसटी मध्ये 20 रुपये कलेक्ट केले तर महाराष्ट्राने, परंतु त्यातले 20 रुपये महाराष्ट्राला मिळतात का? तर जीएसटी मध्ये हे रुपये महाराष्ट्राला मिळतीलच असं नाही. त्याचं हे कशामुळे ठरतं? तर प्लेस ऑफ सप्लाय, पुरवठ्याचं ठिकाण काय आहे त्याच्यावर. आता हे आयजीएसटीचं जे आहे हे आहे आयजीएसटीचं 20 रुपयाचं 10 रुपये हे त्याचं केंद्र शासन ठेवून घेतं आणि 10 रुपये कुठल्याच राज्याला जातात. आता पहिल्या केसमध्ये काय होतं? केरळाला जातं, केरळाला माल विकलेला असतो, तर त्याच्यामध्ये आयजीएसटीचे जे 20 रुपये त्याचा 10 रुपये केंद्राला जातात आणि 10 रुपये केरळाला जातात. आता केरळाला का जातात? तर तुम्हाला सुरुवातीच्या ट्रेनिंग्स मध्ये सांगितलं असणार की जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, जिथून ओरिजिनेट टॅक्स होतो. आता पूर्वी वॅटमध्ये कसं होतं की आता जिथून टॅक्स ओरिजिनेट होतो, जसं महाराष्ट्रामध्ये आपण व्यापारी आहे, महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांनी बिल रेज केलं, महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांनी टॅक्स इनवॉइस दिलं, तर त्यांनी जो टॅक्स कलेक्ट केला तो महाराष्ट्राकडे येतो. की बाबा इथून आता माल निघालेला आहे आणि तो दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार आहे किंवा आपल्या स्टेटमध्ये.
पण त्याचा जो टॅक्स आहे तो मात्र महाराष्ट्राला जातो. परंतु जीएसटी मध्ये असं नाही. आपला राज्याचा जर आपल्या राज्यातून समजा दुसऱ्या राज्यामध्ये माल जाणार असेल तर ज्या राज्यामध्ये तो जाणार तो त्याच्यावर त्या टॅक्सचा हक त्या राज्याचा. हे कन्सेप्ट थोडा जीएसटी मध्ये वेगळा आहे की डेस्टिनेशन जे मालाचं आहे, ओरिजिन मालाचं जे आहे, मालाचा उगम जिथे होतो त्या राज्याला टॅक्स मिळत नाही. मालाचा एंड जिथे होतो त्याच्या प्रवासाचा अंतिम जो टप्पा आहे मालाचा त्या राज्याला तो टॅक्स मिळतो. असा जीएसटीचा बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे तो. हा फक्त प्लेस ऑफ सप्लायच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. नॉर्मल रूल जीएसटी मध्ये काय आहे, आता मागच्या स्लाइड मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही बघितलेत की 3 स्टेट्स आहेत. एक केरळ आहे, निघतंय माल किंवा सेवांचे उद्गम होतोय महाराष्ट्रातनं, एबीसी महाराष्ट्रातले व्यापारी आहे. तो जातोय मात्र पहिल्या केसमध्ये केरळाला, दुसऱ्या केसमध्ये मध्य प्रदेशला आणि तिसऱ्या केसमध्ये आसामला. आता ह्या तिन्ही सिनारिओमध्ये ह्या 20 रुपयाचं बायफर्केशन आयजीएसटीचं कसं होईल, 10 रुपये सेंटरला राहतील. तिन्ही केसमध्ये 10 रुपयाचा वाटा हा सेंटरला मिळणार, मात्र जो स्टेटचा 10 रुपयाचा वाटा आहे हा पहिल्या केसमध्ये केरळला मिळणार, दुसऱ्या केसमध्ये मध्य प्रदेशला मिळणार, तिसऱ्या केसमध्ये आसामला मिळणार. का? कारण जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. तुमचा मालाचा प्रवास कुठे जाऊन संपतो आहे, पहिल्या केसमध्ये केरळला संपतोय, दुसऱ्या केसमध्ये मध्य प्रदेशला संपतोय, तिसऱ्या केसमध्ये आसामला संपतोय. ह्या कंडिशन्समध्ये या 3 राज्यांना त्या टॅक्सचा फायदा होतो. आता याच्यावरनं जीएसटीच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र, तामिळनाडू वगैरे काही स्टेट्सने विरोध केला होता या कन्सेप्ट. का विरोध केला होता की ते मॅन्युफॅक्चरिंग स्टेट होते, ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं माल दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार होता, म्हणजे त्यांनी कलेक्ट करायचा परंतु त्याचा वाटा मात्र दुसऱ्या स्टेटला जाईल, दुसऱ्या राज्याकडे जाईल. ह्या भीतीने त्यांनी त्याला विरोध केला होता, परंतु ते नंतर विरोध आता मावळलाय. कारण महाराष्ट्रात सर्व्हिसेसचा पण मॅक्झिमम कन्झ्युमर येते, आपल्याकडे रेव्हेन्यू आपल्याकडे तिजोरीत आपल्या प्रॉपरली येतो. हे फक्त आता तुम्ही लक्षात घ्या, हा बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या याच्यामध्ये की केरळ, मध्य प्रदेश आणि आसाम यांना याचा टॅक्सचा 10 रुपयाचा वाटा मिळणार आणि केरळ, मध्य प्रदेश आणि आसाम हे प्लेस ऑफ सप्लाय, म्हणजे हे आता प्लेस ऑफ सप्लाय हे पुरवठ्याची ठिकाण मानले जातात. म्हणजे नॉर्मल रूल जीएसटी मध्ये काय की ज्या राज्यांमध्ये जाऊन मालाचा किंवा सेवांचा प्रवास थांबतो ते राज्य हे प्लेस ऑफ सप्लाय. परंतु ह्या डिफॉल्ट रूलला अनेक अपवाद आहेत. ते अपवाद कसे आहेत ते आपण त्याच्या स्लाइड्समध्ये पाहू. प्लेस ऑफ सप्लाय महत्वाचा काय आहे हा चॅप्टर 5 मध्ये आयजीएसटी ऍक्ट सांगितलेला आहे. आपल्याला स्टेट्सला अपॉर्शनमेंट मिळतं. तुमच्या ज्या स्टेटला प्लेस ऑफ सप्लाय मध्ये, आता जसं इथे केरळ वगैरे आपण पाहिलं की आता यांनी प्लेस ऑफ सप्लाय रूल्स सांगितल्यामुळे काय होतं की केरळाचा म्हणजे महसूल कसा द्यायचा, जसा आयजीएसटी कसा होतो की आयजीएसटी कलेक्ट एका राज्यातनं केला जातो, तो जातो ही सेंटरच्या तिजोरीत. तो कलेक्ट आयजीएसटी एका राज्यातनं करून जरी तो केंद्राच्या तिजोरीत गेला, त्या केंद्राच्या तिजोरीत अर्धा वाटा केंद्र स्वतःकडे ठेवतो आणि उरलेला अर्धा वाटा त्यांना द्यायला लागतो इतर राज्यांना. तुम्हाला ते आयजीएसटीचा जे अपॉर्शनमेंट आहे क्रेडिटचं त्याचं एक सेपरेट लेक्चर झालं असेल किंवा होईलही, त्यावेळेला तुम्हाला कळेल की स्टेट एसजीएसटी आणि सीजीएसटी याच्यामध्ये टॅक्सचं वाटप प्रॉपरली होतं की हा सेंटरच्या खात्यात केंद्राच्या तिजोरीत जातो किंवा राज्याच्या तिजोरीत जातो. परंतु आयजीएसटी मध्ये काय होतं की तो पूर्ण टॅक्स केंद्राच्या तिजोरीत जातो, केंद्र त्यातला निम्मा टॅक्स ठेवून देतं आणि निम्मा टॅक्स डेस्टिनेशन असलेल्या स्टेटला किंवा प्लेस ऑफ सप्लाय जिथं आहे त्या स्टेटला ते वाटवतं. आता याच्यामुळे कोणत्या राज्याचा महसूल आयजीएसटी मधला किती आहे हे ठरतं. त्यामुळे आपल्याला हे माहित असणं फार आवश्यक आहे. कधी कधी असं असतं की व्यापारी चुकीचा प्लेस ऑफ सप्लाय टाकतो, त्यामुळे जो जो 50% रेव्हेन्यू जेव्हा आयजीएसटीचा जो अर्धा पाय जो महाराष्ट्राला मिळायचा असतो तो आपल्याला मिळत नाही. तर हे जर तुम्ही व्हेरिफिकेशन मध्ये फाइंड आउट म्हणजे शोधू शकला तर तुम्हाला ते जास्त सोपं पडेल. आपल्या राज्याला महसूल वाढी करता आपल्याला प्लेस ऑफ सप्लायचे रूल्स माहीत असणं आवश्यक. तर ज्युरिस्डिक्शन आहे, इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे, हे सगळं आपल्याला प्लेस ऑफ सप्लाय मध्ये माहीत होऊन जातं. आता की ऍस्पेक्ट ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी 3 गोष्टी सप्लाय मध्ये महत्वाच्या आहेत, पुरवठादार, पुरवठा घेणारा आणि प्लेस ऑफ सप्लाय.
तिन्ही गुड्स अँड सर्व्हिसेसच्या बाबतीतले हे लोकेशन ऑफ सप्लायर्स आणि गुड्स साठी वेगळे आहेत, सर्व्हिसेस साठी वेगळे. लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्स हे डिफाईन नाहीये की एक कुठेही आपल्याला डेफिनेशन सापडत नाही. लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिसची मात्र डेफिनेशन सापडते. याच्यामध्ये असं आहे की जिथे प्लेस मूळ धंद्याचं ठिकाण आहे, जिथे रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं आहे, प्लेस ऑफ बिझनेस त्याचा जिथे आहे हा त्याचा प्लेस ऑफ सप्लाय आहे. त्याची फिक्स्ड एस्टॅब्लिशमेंट तिथे आहे, त्याचं फिक्स्ड ऑफिस असलं पाहिजे, कुठे फिक्स्ड ठिकाण असलं पाहिजे, तर त्याला ते प्लेस ऑफ सप्लाय म्हणतात. ठीक आहे. जर प्लेस ऑफ सप्लाय असा फिक्स एस्टॅब्लिशमेंट नसेल तर त्याचा प्लेस ऑफ रेसिडेन्स सर्व्हिसेस मध्ये हा प्लेस ऑफ सप्लाय मानला. लोकेशन ऑफ रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस कोणता आहे की त्याचा जो पुरवठा घेतो, जो पुरवठा देतो त्याचं आपल्याला लोकेशन माहिती आहे, जो पुरवठा घेतो त्याचं लोकेशन काय आहे की ज्याचं ऑफिस कुठे आहे, त्याने रजिस्ट्रेशन कुठे घेतलेले आहे. फिक्स्ड सप्लाय म्हणजे फिक्स प्लेस ऑफ सप्लाय, त्याचं फिक्स एस्टॅब्लिशमेंट ज्याला आपण म्हणतो ऑफिस आहे. तसं नसेल तर त्याचं लोकेशन ऑफ युज्युअल प्लेस ऑफ रेसिडेन्स, त्याचं राहतं घर ह्याला लोकेशन धरलं जाईल. आयजीएसटी ऍक्ट मध्ये प्लेस ऑफ सप्लाय बद्दल वर्णन केलेलं आहे. आयजीएसटी ऍक्ट मधले हे 4 सेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 12 आणि सेक्शन 13. सेक्शन 10 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे की गुड्सच्या बाबतीतला, वस्तूंच्या बाबतीतला डोमेस्टिक जे ट्रान्झॅक्शन, डोमेस्टिक म्हणजे भारतामधले ट्रान्झॅक्शन, की या गुड्स आपल्या भारतात कुठल्या राज्यातून कुठे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्याचं प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, काय धरला जावा, त्याचे वर्णन सेक्शन 10 मध्ये केलं. सेक्शन 11 मध्ये इंटरनॅशनल सप्लायच्या बाबतीत, इंटरनॅशनल सप्लाय म्हणजे आपल्या भारतातून माल बाहेर गेला, बाहेरचा माल इथून आला तर प्लेस ऑफ सप्लाय काय. सर्व्हिसेसच्या बाबतीत पुन्हा तेच सेक्शन 12 आहे. सर्व्हिसेस ह्या जर भारतांतर्गत, डोमेस्टिक म्हणजे भारतांतर्गत सेवा पुरवल्या गेल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर प्लेस ऑफ सप्लाय काय आहे. आणि सेक्शन 13 मध्ये भारताच्या बाहेरच्या सर्व्हिसेस दिल्या गेल्या तर त्याचा प्लेस ऑफ सप्लाय काय असणार आहे त्याच्याबाबत वर्णन. आपण सुरुवात करूया सेक्शन्स पासून. या सगळ्या सेक्शन्स मध्ये वेगवेगळ्या सिनेरिओ मध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय असेल याच्याबाबत सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मी बरीच उदाहरणं घेतली आहेत. मी आता ट्रेनिंग मध्ये यातली सगळी उदाहरणं घेणार नाही कारण वेळेच्या इश्यूमुळे, पण तुम्ही ही पीपीटी मी शेअर करेन, तुम्हाला ही उदाहरणं घेऊन तुमच्या पेपरमध्ये वगैरे पण एक्झामच्या दृष्टीने उपयोगाला येते. आता सेक्शन 10(1)(a) जो आहे तो एक movement of goods is involved. Place of supply will be the place where movement terminates for delivery of goods. आता पहिला सेक्शन जो आपला आहे सिंपल आहे, आपला नेहमीचा डिफॉल्ट सेक्शन आहे की जिथे तुमच्या वस्तूचा प्रवास होतो, जिथे तुमची, आता समजा आपण एखादा व्यापारी आहे केमिकल्सचा, त्याने समजा पुण्याला तो बेस्ट आहे, त्यांनी सांगितलं नाशिकच्या एका व्यापाऱ्याला की मला केमिकल्स विकत द्यायचे, तर त्या केमिकल्सची वाहतूक नाशिकवरनं पुण्याला होते. अशा केसमध्ये पुण्याला येऊन टर्मिनेट होते, प्लेस ऑफ सप्लाय पुणे. हे दोन्ही इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन आहेत, राज्यांतर्गत असल्यामुळे त्याला एसजीएसटी सीजीएसटी लागणार आहे, पण तुम्हाला समजावं म्हणून की इथे प्लेस ऑफ सप्लाय पुणे आहे. याचं उदाहरण पाहूया. हे आपण आता बघितलेलं आहे, मुंबईचा व्यक्ती आहे एबीसी, तो XYZ ला चेन्नईला एक माल विकतो. म्हणजे चेन्नई आपला जो आहे तो रिसिपियंट आहे, पुरवठा घेणारा व्यक्ती आहे हा चेन्नईमध्ये. आता इनवॉइस कसं दिसतं बघा, त्याचं नेट व्हॅल्यू 1000 रुपये आहे, आयजीएसटी 20 रुपये आहे. आयजीएसटी 20 रुपयाचा आहे तो कसा डिवाइड होतो, सेंटर मध्ये होतो आणि स्टेट मध्ये. स्टेट कुठला असतो मात्र यावेळेला, तामिळनाडू. मला आधीच सांगितलेलं आहे मी, एबीसी आपल्या मुंबईचा आहे, इनवॉइस मुंबईवरनं रेज होणार, याचा अर्थ 20 रुपये हे महाराष्ट्रातनं गोळा होणार. महाराष्ट्रातला तिजोरीत जाणार का, नाही जाणार, केंद्राच्या तिजोरीत, कारण आयजीएसटी हा केंद्राच्या तिजोरीत जातो. पण केंद्राच्या तिजोरीत गेल्यानंतर केंद्र काय करतं, 10 रुपये स्वतःकडे ठेवतं, 10 रुपये मात्र तामिळनाडूला. ट्रान्झॅक्शन 2-3 उदाहरणं तुम्हाला दिल्यानंतर प्रॉपरली समजेल की तो कलेक्ट कोण करतो, कुठल्या तिजोरीत जातो, कुठल्या तिजोरीतनं कुठल्या स्टेटला तो त्याचा वाटा मिळतो. ओके, हा साधा सिंपल आपल्या जीएसटी मधला एक हे आहे.
तो आपण पाहिले उदाहरण. आता सेक्शन 10(1)(b) मध्ये बघूया आपण. इफ गुड्स डिलिव्हर टू द रेसिपियंट ऑन इन्स्ट्रक्शन ऑफ थर्ड पर्सन, पीओएस टू दी लोकेशन ऑफ थर्ड पर्सन. हे आपल्याकडे ऑलरेडी वॅट मध्ये 6(2) नावाचा सेक्शन आहे की एखाद्याने ऑर्डर प्लेस केली, एखादा पुण्यात, आता जे मागचं उदाहरण पाहिलं की पुण्याच्या एखाद्या माणसाने केमिकलची ऑर्डर नाशिकला सांगितलं की मला केमिकल्स हवे पण मला स्वतःला नकोय, तरी ते औरंगाबादचा एक व्यक्ती आहे त्याला ते केमिकल्स पोहोचले. पुण्याची व्यक्ती आहे, बिल वगैरे रेस पुण्याची म्हणजे पुण्याच्याच व्यक्तीला रेस केलं जाणार, परंतु ते जाणार माल मात्र औरंगाबाद. याला बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन म्हणतात. तुम्ही जर इनव्हॉइसेस बघितली असतील तर इनव्हॉइसेस म्हणजे टॅक्स इनव्हॉइसेस जीएसटी मध्ये बघितले असतील तर तुम्हाला त्या टॅक्स इनव्हॉइस वरती सप्लायरचं नाव, टिन नंबर, ऍड्रेस असतो आणि रिसिपियंटचं नाव, टिन, ऍड्रेस असतो. कधी कधी शिपिंग ऍड्रेस नावाचा तिसराही ऍड्रेस असतो, तो तिसरा असू शकतो ऍड्रेस. तर हे तुम्हाला लक्षात येईल. आता इथेही केसमध्ये लोकेशन ऑफ थर्ड पर्सन हे त्याचा प्लेस ऑफ सप्लाय आहे. आता हे उदाहरण घेऊया. एबीसी लोकेटेड इन महाराष्ट्र परचेसेस गुड्स फ्रॉम एमएनओ गुजरात. एबीसी इन्स्ट्रक्ट्स एमएनओ टू डिलिव्हर द सेड गुड्स टू राजस्थान. आता हे 6(2) चे ट्रान्झॅक्शन पूर्वी आपल्याकडे व्हायचे की एखाद्याच्या इन्स्ट्रक्शन्स वरनं किंवा बिल एलआर वगैरे एन्डोर्स करून आपण ते माल दुसऱ्या ठिकाणी पाठवायचो. आता याच्यामध्ये एबीसी इनव्हॉइस रेस करतो, आयजीएसटीच इनव्हॉइस आहे आउटसाइड महाराष्ट्राचं. आता एमएनओ सांगतो म्हणजे हा एमएनओ एबीसी कडनं सॉरी एबीसी एमएनओ कडनं गुड्स विकत घेतो पण तो पाठवतो XYZ. इनव्हॉइस कसा असणार आहे? सप्लायर एमएनओ आहे आपला गुजरातचा, रेसिपियंट महाराष्ट्र आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे. का महाराष्ट्र आहे? की पहिली जी ऑर्डर दिली आहे ती एबीसीने दिली आहे, फक्त ती सांगितली आहे काय की तुम्ही ती पाठवा मात्र राजस्थान. आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये ज्यांनी ऑर्डर प्लेस, रिसिपियंट आहे एबीसी, तोच त्याचा जे स्टेट आहे तो प्लेस ऑफ सप्लाय असणार. आता याच्यामध्ये मुवमेंट ऑफ गुड्स जरी टर्मिनेट राजस्थानला झाली, आपला पहिला रूल काय आहे की जिथे वस्तू जाऊन त्याचा प्रवास थांबतो तो स्टेट प्लेस ऑफ सप्लाय. त्या रूल मध्ये मात्र त्याचं थोडस डिव्हिएशन एक्सेप्शन आहे म्हणला की याच्यामध्ये मात्र बिल टू शिप टू ट्रान्झॅक्शन मध्ये जो रिसिपियंट आहे तो हा त्याचा जो स्टेट आहे तो प्लेस ऑफ सप्लाय. तर आयजीएसटी 20 रुपये कलेक्ट केलेला आहे गुजरातने, पण तो वाटला गेलेला आहे सेंटर आणि महाराष्ट्रामध्ये, राजस्थानमध्ये तो पाठवला नाही. पुढचा सेक्शन आहे सेक्शन 10(1)(c). हा देर इज नो मुवमेंट ऑफ गुड्स. आता नो मुवमेंट ऑफ गुड्स कधी असतो? आता तुम्ही समजा रत्नागिरीचं एक बस स्टेशन आहे, बस स्टॉप आहे. रत्नागिरीच्या बस स्टॉप वरती लोक एक दुकान आहे छोटस, ते बिस्लेरीचे पाण्याच्या बॉटल्स घेतात. आता बिस्लेरीच्या पाण्याची बॉटल विकत घ्यायला एक माणूस जातो, तो रत्नागिरी मधलाच असतो. दुसरा माणूस जातो तो पुण्याचा असतो आणि तिसरा माणूस जातो तो कर्नाटकातला असतो. तर आता तो जो बिस्लेरीचं बॉटल विकणारा माणूस आहे तो प्रत्येकाला हे विचारू नाही शकत की बाबा तुझा स्टेट कोणता आहे. आपला काय रूल आहे की ज्या स्टेटला जाऊन की मालाची वाहतूक म्हणजे मालाचा प्रवास थांबतो, तर हा त्याला विचारू शकणार नाही की बाबा प्रत्येकाला येऊन विचारायचं की बाबा आम्हाला त्याप्रमाणे जीएसटी आयजीएसटी लावायचं, सीजीएसटी का आयजीएसटी लावायचं, असं जिथे होतं त्याला ओव्हर द काउंटर सेलिंग. दुकानात विक्री, आपण दुकानात जातो, किराणा आणतो, व्हॉटेवर आणतो, त्या दुकानदार प्रत्येकाला विचारू शकत नाही की तुझा स्टेट कोणता आहे, त्याप्रमाणे तो डिलिव्हरी करू शकत नाही. याला ओव्हर द काउंटर सेल म्हणतात, कारण इथे मुवमेंट होत नाही. डिलिव्हरी त्या दुकानातच सांगते, तो दुकानदार घेतो आणि तिथेच त्याचा मालाची वाहतूक थांबून जाईल. अशा स्टेजमध्ये ओव्हर द काउंटर सेल मध्ये प्लेस ऑफ सप्लाय वेगळी, लोकेशन ऑफ द गुड्स, गुड्स कुठे लोकेटेड आहे हे त्याचा प्लेस ऑफ सप्लाय. आता इथे जसं रत्नागिरीचं उदाहरण सांगितलं की जरी बिस्लेरीची बॉटल रत्नागिरीच्या माणसाने घेतली,
पुण्याच्या माणसाने घेतली किंवा कर्नाटकाच्या माणसाने घेतली तरी त्याचा प्लेस ऑफ सप्लाय रत्नागिरीच राहणार, कारण गुड्स जे आहेत त्यावेळेला रत्नागिरीच्या दुकानात होते. ओके, आता हेच उदाहरण आहे. एबीसी लोकेटेड इन महाराष्ट्र सेल्स गुड टू जेके गुजरात. हा ओव्हर द काउंटर सेल आहे. सेल ऑफ गुड्स म्हणजे मुवमेंट होत नाही, कुठे ते जात नाही. ओव्हर द काउंटर जो आपले रेग्युलर दुकानातला सेल असतो किंवा फॅक्टरी आउटलेट्स मधले सेल असतात, या सेल मध्ये जिथे ते माल लोकेटेड आहे ज्या स्टेटमध्ये, तो त्याचा प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्राचा आहे. जेकेएल जरी गुजरातचा आहे तरी तो महाराष्ट्रात येऊन ओव्हर द काउंटर ते विकत घेतो, मुवमेंट नाही, त्याच्यामुळे त्याचा प्लेस ऑफ सप्लाय. आता सेक्शन 10(1)D मध्ये काय आहे, गुड्स आर assembled at site, म्हणजे प्लेस ऑफ लोकेशन इज असेंब्ली और एबीसी इज लोकेटेड इन महाराष्ट्र आणि इज मॅन्युफॅक्चर ऑफ लिफ्ट. आता तुम्हाला असेंब्लीच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय की लिफ्ट्स किंवा कम्प्युटर्स वगैरे याच्या बाबतीत कसं होतं की डायरेक्टली अख्खीच्या अख्खी लिफ्ट घेऊन जात नाही आणि विकत नाही. लिफ्ट अशी आधी छोट्या छोट्या पार्ट्स त्याचे घेऊन केले जातात आणि ज्या ठिकाणी लिफ्ट बसवायचे त्या ठिकाणी तिथे असेंब्ली केली जाते. ज्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट बसवायचे तिथे त्याचे आधी पार्ट्स घेऊन जायचे आणि मग ते तिथे फिट करायचे. अशी लिफ्ट मध्ये पद्धत असते. कम्प्युटर्स मध्येही असंच होतं. कम्प्युटरमध्ये सगळं लावून आपल्याला देत नाहीत, आधी आपल्याला कीबोर्ड वेगळा, म्हणजे कीबोर्ड आणि सगळं वेगळं देतात, मग तो तिथे जाऊन इन्स्टॉल केला जातो. आपल्याकडे येऊन कम्प्युटर पण इन्स्टॉल केला जातो. आता इन्स्टॉलेशनच्या बाबतीत यांचा नियम काय आहे इन्स्टॉलेशनच्या बाबतीतला, तर इन्स्टॉलेशनच्या बाबतीत जिथे इन्स्टॉल केलं जातं, जिथे जी लिफ्ट वगैरे आहे ती ज्या राज्यात इन्स्टॉल केली जाते त्या राज्याचा ते जे राज्य आहे ते प्लेस ऑफ सप्लाय. आता आपलं उदाहरण बघूया. इथे एबीसी आपला लिफ्टचा मॅन्युफॅक्चरर आहे. तो 3 ठिकाणी एका XYZ नावाच्या व्यक्तीला लिफ्ट सप्लाय करतो. याचं ऑफिस 3 ठिकाणी आहे, मुंबईला आहे, दिल्लीला आहे आणि बंगलोरला आहे. आता रूट सेमी नॉकडाऊन कंडिशन म्हणजे कसं आहे की एखादा, आता आपल्याकडे कम्प्युटर वगैरे आपण देतो, तो सगळे पार्ट्स आपण काढून म्हणजे अख्खा कम्प्युटर त्याला कीपॅड कीबोर्ड जोडलेला आहे किंवा सगळं लावून दिलेलं आहे असं आपण कुठे देत नाही. आणि त्यांनी छोटे आधी पार्ट्स दिले जातात आणि मग ते इन्स्टॉल केले जातात. याला सेमी नॉकडाऊन असं म्हणतात. हा एक्साइटचा शब्द आहे. आपल्याला बऱ्याचदा हे सेमी नॉकडाऊन, कम्प्लिटली नॉकडाऊन वगैरे शब्द तुमच्या समोर येतील. आता याच्यामध्ये कसं होतं की मुंबई, दिल्ली आणि बंगलोर ह्या 3 ठिकाणी त्याला लिफ्ट पाहिजे. दोघेही जण महाराष्ट्रातले आहेत. आपला डिफॉल्ट रूल काय असला असता की महाराष्ट्र टू महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र टू महाराष्ट्र SGST CGST लावू. परंतु 10(1)D या सेक्शनमुळे काय होतं की जिथे लिफ्ट बसवली जाते तो स्टेट प्लेस ऑफ सप्लाय आहे. आता पहिल्या केसमध्ये मुंबईच्याच ऑफिसला लिफ्ट लावलेली आहे, त्यामुळे या इनव्हॉइस मध्ये 10+10 म्हणजे SGST आणि CGST दोघांचं इनव्हॉइस म्हणजे SGST CGSTचं इनव्हॉइस असणार आहे. दिल्लीच्या इनव्हॉइस मध्ये मात्र दिल्ली हा प्लेस ऑफ सप्लाय आहे, महाराष्ट्र सप्लायर आहे आणि दिल्ली प्लेस ऑफ सप्लाय म्हणून IGSTचं बिल लागतं. आणि IGST 20 रुपये केंद्र सरकार ठेवणार, 20 रुपये दिल्लीला देणार. तिसऱ्या केसमध्ये बंगलोरमध्ये मात्र 20 रुपयामध्ये 10, म्हणजे त्याच्यात पण IGSTचाच इनव्हॉइस लागेल. सप्लायर एबीसी आहे, रिसिपियंट दोन्ही महाराष्ट्राचे. परंतु पहिल्या केसमध्ये इनव्हॉइस कसं लागतं, महाराष्ट्रात लोकेशन असल्यामुळे CGST CGSTचं लागतं. दुसऱ्या केसमध्ये दिल्ली प्लेस ऑफ सप्लाय जिथे लिफ्ट बसवली जाते, त्यामुळे महाराष्ट्र टू दिल्ली असा सप्लाय असल्यामुळे त्याच्यात IGST लागतं, जर सेंटर आणि दिल्लीमध्ये वाटतं. त्या केसमध्ये कर्नाटक आहे, बंगलोरला आहे. प्लेस ऑफ सप्लाय हा जिथे लिफ्ट लोकेशन केली जाते, जिथे असेंब्ली केली जाते लिफ्ट, तो स्टेट हा प्लेस ऑफ सप्लाय. आणि तिसऱ्या केसमध्ये सेंटर आणि कर्नाटकामध्ये हे. आता सेक्शन 10(1)E मध्ये काय, गुड्स आर सप्लाइड ऑन बोर्ड अ कन्व्हेयन्स.
place of supply where such goods are taken on board. आपण एक उदाहरण पाहूया. मिस्टर एम ट्रॅव्हल्स फ्रॉम मुंबई टू दिल्ली वाया फ्लाईट. मुंबई ते दिल्ली ही व्यक्ती फ्लाईटने प्रवास करत असते. फ्लाईट मध्ये त्यांनी ऑन बोर्ड म्हणजे विमानात त्यांनी एक पेन ड्राईव्ह विकत घेतला 1020 रुपयाचा. आता इनवॉइस कसं बनवणार एअरलाइन्स? आता विकला तर कुठे आहे? एम कुठल्या राज्याचे आपल्याला माहिती नाही. फ्लाईट तर मुंबईहून दिल्लीला चालली आहे. जिथे पेन ड्राईव्ह विकत घेतला त्यावेळेला ते विमान असेल गुजरात किंवा राजस्थानमध्ये. एअरलाइन्स इनवॉइस कसं बनवणार? कुठल्या राज्याला त्याचा बेनिफिट मिळेल त्या टॅक्सचा? जो काही स्टेटचा आहे तो कुठल्या स्टेटला मिळेल? तर आता याच्यामध्ये बिलिंग कसं होतं थोडं युनिक आहे फ्लाईटच्या बाबतीतलं. एअरलाइन्सचं बिलिंग हे कुठल्याही याचं असेल, समजा मुंबई दिल्ली आहे किंवा चेन्नई दिल्ली आहे किंवा इव्हन रेल्वेजच्या बाबतीत कुठूनही कुठे गेलं तरी बिलिंग करायचं त्यांचं एक ऑफिस असतं. जिथे ज्या ऑफिसमधनं बिलिंग होतं तो लोकेशन ऑफ सप्लायर असं समजतो. म्हणजे आपण पहिलेच बघितलं की लोकेशन ऑफ सप्लायर काय, ते बिलिंग ऑफिस ज्या राज्यात आहे ते राज्य लोकेशन ऑफ सप्लायर आणि मग इतर प्लेस ऑफ सप्लाय रूल्स त्याला लागू होतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, हेड ऑफिस या एअरलाइन्सचं मुंबईमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्र प्लेस ऑफ म्हणजे महाराष्ट्र लोकेशन ऑफ सप्लायर आहे. आता याच्यामध्ये काय होईल की प्लेस ऑफ सप्लाय काय आहे की हा पेन ड्राईव्ह फ्लाईट मध्ये कधी चढवण्यात आला, लोकेशन वेअर गुड्स आर टेकन ऑन बोर्ड, जिथं तो त्या फ्लाईट मध्ये चढवण्यात आला ते प्लेस ऑफ सप्लाय. फ्लाईट मुंबई टू दिल्ली आहे, एअरलाइन्सचं ऑफिसही मुंबईत आहे म्हणजे लोकेशन ऑफ सप्लायर मुंबई आहे. प्लेस ऑफ सप्लाय रूल्समुळे महाराष्ट्र प्लेस ऑफ सप्लाय का बरं गुड्स ऑन बोर्ड मुंबईवर घेतले गेले, म्हणजे ते दिल्लीला जाऊ देत मुंबईहून किंवा कलकत्त्याला जाऊ देत, डेस्टिनेशनचा प्रकार इथे येईल. आता आपण हे प्लेस ऑफ सप्लाय मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल नॉर्मल पासून वेगळं काही प्लेस ऑफ सप्लाय असतील तर त्याचा काय नियम असावे, कारण याच्या राज्याच्या महसुलावर फरक पडणार आहे. म्हणून हे या सेक्शन्स मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे की कुठला नॉर्मल पेक्षा डिव्हिएट करणारा असेल तर तो प्लेस ऑफ सप्लाय रूल्स म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय काय असणार. आता याच्यामध्ये एअरलाइन्सचं हेड ऑफिस मुंबईमध्ये असेल तर सरळ आहे SGST CGST लागणार त्या पेनड्राईव्हच्या वरती आणि राज्याला महाराष्ट्र राज्याला त्याचं महसूल. परंतु आता एअरलाइन्सचं हेड ऑफिस आहे हैदराबाद मध्ये. ओके, हैदराबाद मध्ये लोकेशन ऑफ सप्लाय आहे, परंतु प्लेस ऑफ सप्लाय कोणता आहे, वेअर गुड्स आर टेकन ऑन बोर्ड. फ्लाईट कुठला आहे, मुंबई टू दिल्लीचा आहे, पण एअरलाइन्स ऑफिस आहे हैदराबाद मध्ये, बिलिंग हैदराबाद मधनं होत आहे. मग हैदराबाद आणि नेहमी रिलेशन हे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय मध्ये असतं. तो इंट्रास्टेट सप्लाय आहे का इंटर स्टेट सप्लाय आहे, म्हणजे SGST CGST बिल मध्ये लागणार आहे का IGST लागणार आहे, याचा हे कशावरनं ठरतं, लोकेशन ऑफ सप्लायर. या केसमध्ये एअरलाइन्सचं ऑफिस हैदराबाद मध्ये आहे तर त्याचं लोकेशन आहे तेलंगणा. आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. आता सप्लाय घेतो कोण, तो सप्लाय जाऊन एंड कुठे होतो या गोष्टीला इथं महत्व राहत नाही. त्यामुळे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला जसे जसे उदाहरणं सांगितली जातील तसं तुम्हाला ते कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. या केसमध्ये बघा की 20 रुपये जर एअरलाइन्स ऑफिस हैदराबाद मध्ये असेल तर 20 रुपयाचे 10 रुपये शासन म्हणजे केंद्र शासन स्वतःकडे ठेवणार आणि 10 रुपये महाराष्ट्राला देणार, कारण इथं प्लेस ऑफ सप्लाय. आता आपला सेक्शन 10 संपला. सेक्शन 11 छोटासा सेक्शन आहे, इंटरनॅशनल गुड्सच्या संदर्भात खूप सोपे नियम आहेत. इम्पोर्ट साठी लोकेशन ऑफ सप्लाय इम्पोर्टर आहे, जो प्लेस ऑफ सप्लाय आहे तो लोकेशन ऑफ इम्पोर्टर. जर आपण एखादा माल विकत बाहेरनं आणला तर इथला जो व्यक्ती आहे त्याचं जे लोकेशन आहे तो प्लेस ऑफ सप्लाय. एक्सपोर्ट साठी प्लेस ऑफ सप्लाय आउटसाइड साइड एरिया आहे त्याची. ABC महाराष्ट्रामध्ये लोकेटेड आहे, गुड्स इम्पोर्ट करतो USA पासून. एक लक्षात घ्या 10 आणि 11 हे गुड्सशी रिलेटेड सेक्शन आहे, त्यामुळे आपल्याला गुड्सचा विचार करायचा. त्यामुळे एअरलाइन्सच्या बाबतीत पण आपण पेन ड्राईव्हचा विचार केला. एअरलाइन्सच्या बाबतीत मी फूडचं उदाहरण तुम्हाला दिलं नाही, पुढे देणार आहे मी, कारण फूड ही सर्व्हिस समजली जाते. ओके, म्हणून
10 आणि 11 ह्या सेक्शन्स मध्ये गुड्सचा फक्त आपण विचार करणार आहोत. एबीसी इज लोकेटेड इन महाराष्ट्र अँड इम्पोर्ट्स गुड्स फ्रॉम USA. गुड्स अराइव्ड इन मुंबई पोर्ट. आता आयजीएसटी कसा आयजीएसटी कलेक्ट होतो इम्पोर्ट करताना आयजीएसटी भरून मग त्यांना इम्पोर्टेड गुड्स ताब्यात घ्यायला लागतात. तो आयजीएसटी डिवाइड कसा होतो सेंटर मध्ये डिवाइड होतो जेवढा केवढा लावला गेला असेल त्याचे परत 2 पार्ट होतात. एक सेंटरकडे केंद्र शासन स्वतःकडे ठेवतं आणि दुसरं ते महाराष्ट्राला देतं कारण एबीसी आहे महाराष्ट्रामध्ये लोक. आता सिमिलरली एबीसी कर्नाटकामध्ये आहे समजा आणि तो USA कडनं गुड्स मागवतो. गुड्स मुंबईच्या एअरपोर्टला किंवा पोर्टला येते तरी सुद्धा आयजीएसटी हा मुंबईला मिळत नाही की बाबा गुड्स जिथे येऊन आदायित केलेले आहेत तर त्या पोर्टवरचा जे स्टेट आहे तो लोकेशन ऑफ सप्लाय नसतो. तर जो रिसीव्ह म्हणजे जे गुड्स रिसीव्ह करतो त्याचा जो स्टेट आहे आता एबीसी हा कर्नाटकामध्ये आहे. जरी त्यांनी मुंबईमधनं इम्पोर्ट म्हणजे मुंबईमधनं त्याचे गुड्स कलेक्ट केले तरी त्याचं स्वतःचं लोकेशन कर्नाटकामध्ये असल्यामुळे ह्या आयजीएसटीचं डिव्हिजन सेंटर आणि कर्नाटकामध्ये. तर एक्सपोर्टच्या बाबतीत सिंपल रूल आहे. महाराष्ट्रामधला व्यक्ती आहे फ्रान्सला गुड एक्सपोर्ट करतो आणि मुंबई पोर्ट मधनं किंवा इतर कुठल्याही पोर्ट मधनं केलं तरी प्लेस ऑफ सप्लाय त्याचा फ्रान्स आहे आउटसाइड. आता यातलं आपण थोड्याशा कॉम्प्लिकेशन्स मध्ये जाणार आहोत. सेक्शन 12 हा सर्व्हिसेसची 12 आणि 13 दोन्ही सर्व्हिसेसच्या प्लेस ऑफ सप्लायशी निगडित आहेत. 12(2) हा जो आहे सेक्शन 12(2) हा जो सेक्शन आहे की place of supply in case of services supplied in India if supplied to registered person is location of recipient and if supplied to unregistered person is location of recipient if address is available in record and location of supplier in other places. आता हा डिफॉल्ट रूल आहे. डिफॉल्ट रूल म्हणजे आपला बेसिक रूल आहे की जीएसटी मध्ये डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. जिथे जाऊन सर्व्हिसेसचा त्या मालाचा प्रवास संपतो तो स्टेट आहे तो प्लेस ऑफ सप्लाय. हा रूल झाला रजिस्टर्ड पर्सनच्या बाबतीतला डिफॉल्ट रूल. आता अनरजिस्टर्ड पर्सन आहे. तुम्ही B2B आणि B2C असे 2 ट्रान्झॅक्शन्स बद्दल ऐकलं असेल. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आपण दुकानात जाऊन एखादी गोष्ट विकत घेतली हा B2C सप्लाय असतो. पण 2 रजिस्टर्ड पर्सनचा आपला म्हणजे एखाद्या मी तुम्हाला जे पुण्या नाशिकचं उदाहरण दिलं होतं की पुण्यातल्या व्यक्तीने नाशिकचा केमिकलचा डीलर सांगितलं की आम्हाला केमिकल्स हवे. या दोघांमधला सप्लाय जो आहे तो B2B आहे. दोन्ही रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला B2B सप्लाय B2B ट्रान्झॅक्शन म्हणतात. त्याच्यामध्ये लोकेशन ऑफ रिसिपियंट हा प्लेस ऑफ सप्लाय डिफॉल्ट होईल. आता B2C म्हणजे समजा आपण एखाद्या दुकानात गेलो आणि एखादी वस्तू विकत आलो तर हा B2C सप्लाय असतो. या सप्लाय मध्ये लोकेशन ऑफ रिसिपियंट इफ ऍड्रेस ऑफ रिसिपियंट इज अवेलेबल ऑन रेकॉर्ड किंवा लोकेशन ऑफ सप्लायर इन अदर केसेस. आता जिथे रेसिपियंटचा ऍड्रेस अवेलेबल आहे आता कधी कधी काय होतं की काही व्यापारी अनरेजिस्टर्ड असतात. आता समजा पुण्याचा आणि नाशिकचा आता जे उदाहरण तुम्हाला दिलंय त्याच्यामध्ये नाशिकवरनं लोकेशन ऑफ सप्लायर आहे तो पुण्याच्या व्यक्तीला केमिकल सप्लाय करतो पण पुण्याचे व्यक्ती रजिस्टर्ड नाही. पण रजिस्टर्ड जरी नसला तरी नाशिकच्या व्यक्तीला त्याचा ऍड्रेस माहिती आहे पुण्याला कुठे आहे. तर अशा केसमध्ये मात्र पुणे हा प्लेस ऑफ सप्लाय. पण जर त्यांनी ऑनलाईन काही मागवलं त्यांना ऍड्रेस माहिती नसेल नाशिकच्या व्यक्तीला तर अशा केसमध्ये नाशिक हा प्लेस ऑफ सप्लाय आहे कारण तो लोकेशन ऑफ सप्लायर आहे. जिथं तुम्ही कोणाला अनरजिस्टर्ड माणसाला कोणत्या माणसाला आपण काय विकतोय त्या माणसाचा ऍड्रेस आपल्या रेकॉर्डला असेल तर आपल्याला त्या लोकेशन ऑफ रेसिपियंट जो आहे त्याचा रेसिपियंटचा जो ऍड्रेस आहे तोच प्लेस ऑफ सप्लाय. जर त्याचा ऍड्रेस आपल्याला माहित नाही तर आपला ऍड्रेस जो मी विकतोय मी पुरवठादार आहे माझा ऍड्रेस हाच प्लेस ऑफ सप्लाय. उदाहरण आहे मुंबईचा एबीसी हा व्यक्ती आहे फॅब्रिकेशनची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो MNO पुणे. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्राच आहे कारण लोकेशन ऑफ रेसिपियंट महाराष्ट्र आहे त्यामुळे त्याचा SGST CGST त्याला लावला जातो. एबीसी हा मुंबईचा व्यापारी आहे त्याला तो XYZ गोव्याच्या व्यक्तीला
फॅब्रिकेशनची ही सर्व्हिसेसची आता आहेत, त्यामुळे आता मी सर्व्हिसेसची उदाहरणं देणार आहे. आता मी गुड्सची उदाहरणं देणार आहे, ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. गोवा आहे त्याचं लोकेशन ऑफ रिसिपियंट आहे, दोघे रजिस्टर्ड आहेत, त्याचे रिसिपियंट आपल्याला ऍड्रेस माहिती आहे. याच्यामध्ये IGST चार्ज होतो, IGST कलेक्ट होतो महाराष्ट्रामध्ये, पण त्यातला स्टेट कॉम्पोनंट आहे तो मात्र गोव्याला जातो. आपल्याला आता माहित झालेलं आहे की IGST पहिले तर केंद्राच्या तिजोरीत जातो, केंद्र त्यातला अर्धा भाग ठेवून देतं स्वतःकडे आणि अर्धा भाग राज्याला देतं. आणि कुठल्या राज्याला देतं? प्लेस ऑफ सप्लाय रूल्स प्रमाणे ज्या राज्याला त्याचा मिळालं पाहिजे शेअर त्यालाच देतं. या केसमध्ये गोवा आहे, तर केंद्र सरकार त्याचा जो स्टेटचा पार्ट आहे तो गोव्याला देतं. आता A has a garage engaged in servicing of vehicles. A चा गॅरेज आहे, तो स्वतः रजिस्टर्ड आहे. आता MNO हा महाराष्ट्रामध्ये आहे, रजिस्टर्ड नाहीये, डिलिव्हरी व्हॅन्स तो सर्व्हिसिंग पार्टीसाठी A कडे पाठवतो. प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे, लोकेशन ऑफ MNO आहे. आता ह्याचा ऍड्रेस अवेलेबल आहे, त्यामुळे रिसिपियंटचा ऍड्रेस जो आहे त्याच्यावर प्लेस ऑफ सप्लाय ठरतो. आता इनवॉइस बाय A शोज SGST CGST. आता MNO गुजरात मध्ये आहे समजा, रजिस्टर्ड नाहीये आणि त्या दिवशी छान झालं होतं, जो कोण घेतलं होतं मॅडम. हॅलो. तर आता MNO गुजरातमध्ये लोकेटेड आहे, रजिस्टर्ड नाही आणि त्याचे व्हेकल्स सर्व्हिसिंगला A कडे पाठवतो. तर Aच्या इनवॉइस मध्ये IGST असतं, कारण ह्यांना त्याचं लोकेशन माहिती आहे. तुम्हाला मी आता उदाहरण दिलंय पुणे आणि नाशिक मधलं. सिमिलर उदाहरण आहे की B sends his car for servicing to A. B इज अनरजिस्टर्ड आहे, B कुठलाही रेसिडेंट असू शकतो. यावेळेला मात्र A मध्ये SGST आणि CGST इनवॉइस रेज होईल, कारण ज्या वेळेला तुम्ही ज्याला सेवा पुरवत आहात त्याचा तुम्हाला ऍड्रेस माहिती नसेल, तर अशा वेळेला तुमचा स्वतःचा ऍड्रेस हाच तुमचा प्लेस ऑफ सप्लाय, म्हणजे तुम्हाला त्याच्यात SGST CGST नाही. आता हा एक इंटरेस्टिंग सेक्शन आहे, सर्व्हिसेस रिलेटेड इन्व्हेबल प्रॉपर्टी. आता इन्व्हेबल प्रॉपर्टी म्हणजे लँडशी रिलेटेड काही सर्व्हिसेस. आता कुठल्या सर्व्हिसेस असू शकतात? आर्किटेक्टचे असू शकतात, सर्वेअरची असतील, रिअल इस्टेट एजंटची असतील, इंजिनियर्स किंवा याच्याशी निगडीत जे काम करणारे असतात, सर्वेअर्स वगैरे, यांच्या सर्व्हिसेस असतात. रेंटिंग प्रॉपर्टी, रेंटिंग असतं जे रेंट वरती आपण GST लावतो, म्हणजे रेसिडेन्शियल रेंटिंग वरती GST नसतो, कमर्शियल शॉपच्या रेंटिंग वर GST लावतो. कॅरिंग आउट कोऑर्डिनेशन ऑफ कन्स्ट्रक्शन. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठे प्लेस ऑफ सप्लाय आहे, ह्या सगळ्या सर्व्हिसेस मध्ये इन्व्हेबल प्रॉपर्टी असं म्हटल्यानंतर ज्याच्या सगळ्या केसमध्ये लोकेशन ऑफ इन्व्हेबल प्रॉपर्टी कुठे लोकेटेड आहे त्याच्यावर त्याचा प्लेस ऑफ सप्लाय डिपेंड. आता या 12.3 मध्ये खूप प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत, त्याची खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह उदाहरणं दिली आहेत. मी एखाद दोनच उदाहरणं आता इन्क्लूड करेल, बाकीचे तुम्ही PPT मधून वाचून घ्या. सर्व्हिसेस ऑफ लॉजिंग, अकोमोडेशन इन हॉटेल, इन गेस्ट हाऊस, होमस्टे, क्लब. आता या सगळ्या हाऊसबोट वगैरे या सगळ्या इनमूव्हेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड सर्व्हिस आहेत. आपल्या हॉटेलच्या खाण्याबद्दलच्या सर्व्हिसेस नाही, हॉटेलच्या अकोमोडेशनच्या बाबतीत. हॉटेलच्या दोन प्रकारच्या सर्व्हिस आहेत, खाण्याच्या सर्व्हिस देणारी हॉटेल्स आणि अकोमोडेशन किंवा राहण्याची सर्व्हिस देणारी हॉटेल्स. आता याच्यामध्ये लोकेशन ऑफ इन्व्हेबल प्रॉपर्टी, कधी हाऊसबोट असते, कधी वेसल असतं. या सगळ्यांमध्ये तुम्हाला तिथे ते जिथे बेस्ड आहे ते त्याचं लोकेशन समजायला पाहिजे. तिसऱ्या प्रकारच्या सर्व्हिसेस कोणत्या आहेत? एखादं इव्हेंट ऑर्गनाइज करायचं, फॉर ऑर्गनायझिंग एनी मॅरेज ऑर रिसेप्शन ऑर मॅटर्स रिलेटेड टू ऑफिशियल सोशल कल्चर, स्पोर्ट्स इव्हेंट असू दे, रिलिजियस लग्न किंवा अजून कुठले सोशल इव्हेंट्स असू, कल्चरल इव्हेंट्स असू दे, एखादा फंक्शन असू दे, बिझनेस फंक्शन असतं किंवा कॉन्फरन्स असतं, हे सगळ्याशी रिलेटेड जे सर्व्हिस आहेत ते लोकेशन ऑफ इन्व्हेबल. हे सगळे ना इन्व्हेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड सर्व्हिसेस आहेत. आणि
आता डी मध्ये काय अँसिलरी सर्व्हिस रिलेटेड टू एबीसीडी यांच्याशी निगडीत असणारे कुठले इतर सर्व्हिसेस. आता समजा एखादा इव्हेंट आहे, स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे, त्या स्पोर्ट्सच्या इव्हेंटसाठी तुम्हाला सेक्युरिटी सर्व्हिसेस लागतात, सेक्युरिटी पर्सन्स लागतात सगळी मॅनेज करायला. ते सेक्युरिटी ची सर्व्हिसेस किंवा तुम्ही फूड ठेवलं तिथे, खायला काही ठेवलं, जॉईंट्स असतील तुमची, ती फूडची सर्व्हिस. या इमूवेबल प्रॉपर्टीशी संलग्न असलेल्या सगळ्या सर्व्हिसेस पण याच्या include केल्या जातात. आता एक अजून इंटरेस्टिंग असं आहे की एखादा बोट किंवा वेसल कधी कधी 2 राज्यांमधनं जात, एखादं बोट 2 राज्यांमध्ये जातं किंवा एखादी प्रॉपर्टी 2 राज्यात, एक हॉटेल आहे 2 राज्यांमध्ये बांधलं गेलेलं आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, होऊ शकतं असं. तर त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही महाराष्ट्राला किती त्यातले टॅक्स देणार आणि मध्य प्रदेशला किती देणार याचाही डिटेल्स आपण याच्यामध्ये म्हणजे उदाहरणांद्वारे एक्सप्लेन केलेले आहेत. आता मी हे घेणार नाही, फक्त लक्षात घ्या की 2 किंवा 3 राज्यांमध्ये एक बोट 2-3 राज्यांमधून फिरत असेल तर प्रत्येक राज्यामध्ये किती वेळ त्यांनी काढलेल्याचं एक प्रपोर्शन काढायला लागतं आणि त्या प्रपोर्शन प्रमाणे त्या त्या राज्याला तो त्याचा जीएसटी मिळतो. हे नोटिफिकेशन 4 आहे 2018चं. याच्यामध्ये जर अकोमोडेशन सर्व्हिस असेल, 2 वेगवेगळ्या प्रॉपर्टी 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत, 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्ही राहायला गेलात, एक सिंगल ताजचं बुकिंग केलं, ताजचं एक राजस्थानमध्ये हॉटेलमध्ये तुम्ही राहिलात आणि गोव्याच्या हॉटेलमध्ये राहिलात, तर बिलिंग समजा ताजने सिंगल म्हणजे एक सिंगल बिलिंग केलं तर तुम्ही ते वाटणार कसं, कशा कोणत्या ह्याच्यामध्ये वाटणार, तर किती नाईट्स तुम्ही कुठल्या राज्यामध्ये राहिले त्याच्याप्रमाणे त्याचं डिव्हिजन होतं. तसंच हे मी तुम्हाला सिंगल प्रॉपर्टी लोकेटेड इन 2 or more स्टेट्स आहे, एक 2 राज्यांमध्ये किंवा 3 राज्यांमध्ये एखादी प्रॉपर्टी लोकेटेड असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही जर काही सर्व्हिस घेत असाल, एखादं जमीन आहे म्हणजे जंगल फॉरेस्ट मधली जमीन आहे त्याचा तुम्ही सर्वे करताय, प्रॉपर्टी 2-3 राज्यांमध्ये आहे, तर त्याचा कसं तुम्ही प्रपोर्शनेट त्या म्हणजे त्याचा एरिया ज्या ज्या राज्यांमध्ये आहे त्याच्या प्रपोर्शनने तुम्हाला त्याचे सर्व्हिसेस मध्ये जो जीएसटीचा आहे तो कॅल्क्युलेट करायचा. आणि इव्हन हाऊस बोट किंवा वेसल्स जे 2 राज्यांमधून जातात, हे नोटिफिकेशन 4 मध्ये सध्या आपण ते सिंपल उदाहरण इमोबल प्रॉपर्टीचं पाहू. MNO is a registered builder developer in Pune. He wants to develop a residential complex in Bhopal. आता बिल्डर डेव्हलपर MNO आहे जो पुण्यामध्ये बेस्ट आहे, त्याला भोपाळला एक घराचा कॉम्प्लेक्स बांधायचा. He hires an architect be registered in मुंबई मधला एक आर्किटेक्ट तो हायर करतात आणि त्यांनी भोपाळमध्ये बाबा आम्हाला घर बांधायचं असं त्यांना सांगतात. आता आपल्याला सिंपल काय वाटेल की सप्लायर कोण आहे ते तुम्हाला नेहमी लक्षात घ्या, कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये सप्लायर कोण आहे, कोण कोणाला कोणती सेवा पुरवतो हे पहिले क्लिअर करून घ्या. इथे MNO हा सप्लायर नाही, आपल्याला हा विचार नाही करायचा की हा बिल्डर आहे म्हणजे हा सप्लायर आहे. आपल्याला सर्व्हिस कुठली हवी आहे, आर्किटेक्टची सर्व्हिस पाहिजे. आर्किटेक्टची सर्व्हिस पुरवतो कोण, तर ती पुरवतो. म्हणजे सप्लायर कोण आहे, ती आहे, त्याचा टीम आहे महाराष्ट्रातला, मुंबईतला आहे, रिसिपियंट MNO आहे त्याचा टीम महाराष्ट्रातला आहे. ह्या दोघांचा टीम दोघेही SGST CGST मध्ये बसायला पाहिजे कारण दोघे महाराष्ट्रातले, परंतु आपल्या प्लेस ऑफ सप्लाय रूल्स प्रमाणे ही इमूवेबल प्रॉपर्टी मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये आहे. त्यामुळे दोघेही बघा इनव्हॉइस मध्ये दोघांचे टीम सप्लायर आणि रिसिपियंट दोघांचे टीम तुम्हाला 27 दिसणार, परंतु तुम्ही जेव्हा खाली IGST SGST पाहिलं तुम्हाला तिथे IGST लेवी केलेलं असेल. त्याचं कारण असं आहे की प्लेस ऑफ सप्लाय रूल्स प्रमाणे त्याचा प्लेस ऑफ सप्लाय हा लोकेशन, इथे कलेक्ट होणार टॅक्स महाराष्ट्रातनं, मात्र तो जाणार मध्य प्रदेशला. Now if Pesar's MNO is registered builder in Gujarat, the invoice will be name of the supplier, P, recipient आहे MNO. आता काय आपण बघूया, MNO जो आहे रिसिपियंट गुजरात मध्ये आहे, सप्लायर P आपला महाराष्ट्रातलाच आर्किटेक्ट आहे, प्रॉपर्टी मध्य प्रदेश मध्ये, 3 वेगवेगळे राज्य इन्व्हॉल्व होतात. त्याच्यामध्ये मात्र याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लागतो IGST, कारण रिसिपियंट आणि सप्लायर चा रिलेशन आपण पाहायला गेलो तर IGST लागेल. परंतु प्लेस ऑफ सप्लाय आणि सप्लाय यांचा लिंक आपण लावायला गेलो तर
याच्यामध्ये मध्य प्रदेश प्लेस ऑफ सप्लाय होतो आणि त्याच्यामुळे जो केंद्र आयजीएसटीचा स्टेटचा कॉम्पोनंट आहे, आयजीएसटी मधला अर्धा पार्ट आहे जो केंद्र शासन स्वतःच्या तिजोरीत ठेवतो, पण उरलेला अर्धा पार्ट मात्र तो गुजरातला देत नाही, तो मध्य प्रदेशला देतो. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल हे, पण तू 2-3दा ही उदाहरणं पाहिली तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की प्लेस ऑफ सप्लाय रूल्स अप्लाय केल्यामुळे कुठल्या राज्याला ऍक्च्युली बेनिफिट मिळतो. आता MNO रजिस्टर्ड बिल्डर डेव्हलपर इन पुणे आहे. ही वॉन्ट्स टू बिल्ड टू डेव्हलप अ रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स इन भूतान. ही हायर्स अन आर्किटेक्ट. ही रजिस्टर्ड इन मुंबई. आता याला रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स भूतानला बांधायचा आहे. ओके, आता तो सेम उदाहरण आहे. दोघे जण सप्लायर आणि रिसिपियंट महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु ह्या वेळेला आपण असं म्हणू शकतो का की प्लेस ऑफ सप्लाय भूतान आहे, एक्सपोर्ट आहे, हा आपण नाही म्हणू शकतो. कारण त्यांनी इथं मात्र क्लिअर केलेलं आहे की जर प्रॉपर्टी इंडिया बाहेर असेल, इंडियाच्या बाहेर असेल, तर त्या लोकेशन ऑफ रिसिपियंट हाच प्लेस ऑफ सप्लाय आहे. ठीक आहे, म्हणजे या वेळेला लोकेशन ऑफ रिसिपियंट आहे MNO महाराष्ट्र. म्हणजे जरी भूतानला त्यांनी घर बांधू दे, दुबईला बांधू दे, कुठे बांधले, तरी हे दोघे जण जर इंडियात असतील तर जे रिसिपियंटचं जे लोकेशन आहे तो प्लेस ऑफ सप्लाय. तर ह्याच्यामध्ये SGST, CGST. आता अदरवाईज प्रत्येक ठिकाणी बाहेरच्या प्रॉपर्टीज साठी एक्सपोर्ट म्हणून आपल्याला त्यांना रिफंड देत बसायला लागेल. सगळेजण म्हणते हा आमचा एक्सपोर्ट आहे. ठीक आहे, आता ही काही उदाहरणं मी स्किप करते कारण फास्ट करायचं आहे. P3C जे आहे, संपलं माझं नेट. हॅलो, एक उदाहरण मी घेते, हे जरा इंटरेस्टिंग उदाहरण आहे. Mr. A arranges destination wedding of his daughter in hotel XYZ located in Goa. आता मिस्टर ए आहेत, हे मुंबईत बेस्ड आहेत आणि ते XYZ हॉटेल आहे गोव्यामध्ये, तिथे त्यांच्या मुलीचं वेडिंग रिसेप्शन किंवा वेडिंग ते अरेंज करत आहेत. आता आपल्या इमोवेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड सर्व्हिसेस मध्येच हे येत आहे. आपण पहिलं असेल कल्चरल, सोशल, रिलिजियस कुठले इव्हेंट असतील ते आपल्याला त्याच्यात इन्क्लूड करायचे आहेत. ही एंगेजेस केटरर ABC registered in Mumbai. Hotel XYZ arranges stage decorator Mrs. Zekel registered in Hubli. आता इथे 3-4 सप्लाईज आहेत बघा. एक आहे हॉटेलवाला जो आपल्या हॉटेलमध्ये लग्नाची अरेंजमेंट करतो, त्याच्यासाठी केटरर ऑर्गनाइज करतो. तो केटरर कुठला आहे? मुंबईचा. आणि त्याच्यासाठी डेकोरेशन साठी जो व्यक्ती अरेंज करतो तो मात्र आहे हुबळीचा. हॉटेल गोव्यामध्ये आहे, केटरर महाराष्ट्रामधला आहे आणि स्टेज डेकोरेटर कर्नाटकामधला. ओके, आता इन्व्हॉइसिंग XYZ करणं. ए ही व्यक्ती, ए ही कन्झ्युमर आहे. B2C जे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितले असं आहे. XYZ हे रजिस्टर्ड हॉटेल आहे, ते अकोमोडेशन सर्व्हिस साठी किंवा रिलिजियस इव्हेंट मॅनेजमेंट साठीचं बिल बेस करतात. नेम ऑफ दी सप्लायर XYZ आहे, जो गोव्याचा टीन आहे त्याचा. इथे 3 नंबर मी दिलेले आहेत ते स्टेट कोड पाहून दिलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. नेम ऑफ द रिसिपियंट आहे महाराष्ट्र. प्लेस ऑफ सप्लाय लोकेशन आहे गोवा, कारण लोकेशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी आपला प्लेस ऑफ सप्लाय रूल आहे इनवॉइस मध्ये. CGST आणि SGST आहे. आता याच्यामध्ये SGST मात्र गोव्याचा असणार आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राचा नाहीये, कारण लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय या दोघांचा जर लिंक सांगितला तरी दोन्ही गोव्यामधले आहेत SGST CGST. आता केटररला आपण कसं बिल रेज होतं बघा. सप्लायर केटरिंग सर्व्हिस कोण देत आहे? ABC देतोय. कुणाला देतोय? A ला देतो आहे. तर लोकेशन ऑफ प्रॉपर्टी आणि प्लेस ऑफ परफॉर्मन्स, आता तो पुढे येईल तुम्हाला. प्लेस ऑफ परफॉर्मन्स ऑफ केटरिंग सर्व्हिसेस, याची प्रॉपर्टी हे सगळं कधी कुठे होत आहे. केटरिंगची सर्व्हिस जरी मुंबईची असेल तरी ऍक्च्युअल दिलं कुठे जातं सर्व्हिस? गोव्यामध्ये. त्यामुळे प्लेस ऑफ सप्लाय गोवा राहतो. सप्लायर आणि POSचा विचार करता, प्लेस ऑफ सप्लायचा विचार करता IGST लागेल. आता तिसरा व्यक्ती जो आहे तो हुबळीचा आहे, तो सप्लायर आहे, तो रिसिपियंटला देतो, कारण त्यांनी सर्व्हिस ती स्टेज डेकोरेशनची घेतलेली असते. त्यांनी ती सर्व्हिस घेतल्यानंतर त्याची पण लोकेशन ऑफ प्रॉपर्टी हाच आपला रूल असल्यामुळे सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लायचा विचार करता
IGST लावून तो स्टेट फॉर्म. हे काही उदाहरण स्किप करते. कारण ते प्रपोर्शनेट कसं डिवाइड करायचं 2-3 राज्यांमध्ये त्याच्याबाबत आहे. सेक्शन 12(4) आहे रेस्टॉरंट अँड केटरिंग सर्व्हिसेस, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट. या सगळ्यांमध्ये या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसचा प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? प्लेस ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स. कुठलाही कॉस्मेटिक किंवा सर्जरीचा असेल किंवा कुठलाही रेस्टॉरंट असेल, परंतु तो जिथे रेस्टॉरंट आहे किंवा जी केटरिंग सर्व्हिस जी ऍक्च्युअली जिथे ज्या राज्यामध्ये दिली जाते किंवा ज्या स्टेटमध्ये दिली जाते तो त्याचा प्लेस ऑफ सप्लाय आहे. दिल्लीमध्ये राहतो, मुंबईमध्ये येतो काही कामाकरता, हॉटेल XYZ मध्ये तो जेवतो. हॉटेल XYZ चा टीम आहे 27 पासून चालू होणारा, मुंबईचा महाराष्ट्राचा आहे. नेम ऑफ द रिसिपियंट महाराष्ट्राचा असू शकतो, दिल्लीचा असू शकतो, पण आपल्याला जेवण कुठे दिलं त्यांनी, जिथे आपण ऍक्च्युअली कुठे ती सर्व्हिस पुढची घेतली आहे ती मुंबईमध्ये घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र. आता हे काही उदाहरणं आहेत की ब्युटी क्लिनिकच्या बाबतीतली आहे किंवा इतर कोणत्या सर्व्हिसेसच्या बाबतीत, त्याच्यामध्ये पण प्लेस ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्सचा विचार करून आपण आहे. एक उदाहरण आपण बघूया. Miss K wants cosmetic surgery on her face. She appoints Dr. L registered in Bangalore. Operation is performed in Chennai. आता कॉस्मेटिक सर्जरी एका व्यक्तीला करायची आहे, त्यांनी बेंगलोरचा डॉक्टर जो रजिस्टर्ड आहे, सगळ्या मेडिकल केअरला GST नाही, कुठल्याच मेडिकल केअरला, काही अपवाद वगळता. काही अपवाद मध्ये कॉस्मेटिक सर्जरी आहे त्याला GST लागतो, म्हणजे त्या मेडिकल ट्रीटमेंटला GST लागतो, बाकी सगळ्या सर्व्हिसेस त्याच्या एक्झाम. त्यामुळे हे जे व्यक्ती आहे डॉक्टर एल हे रजिस्टर्ड आहे बेंगलोर मधले कॉस्मेटिक सर्जन, परंतु त्यांनी केली सर्जरी चेन्नई. आता हे इनवॉइसिंग बघत असेल, सप्लायर कोण आहे, कोण सर्व्हिसेस देते कॉस्मेटिक सर्जरीचे? डॉक्टर एल. त्याचा रेसिपियंट कुठल्याही स्टेटचा असेल तरी प्लेस ऑफ सप्लाय ऍक्च्युअल त्याचा परफॉर्मन्स होतो तामिळनाडूमध्ये, ऑपरेशन तामिळनाडूमध्ये होतो, त्यामुळे IGSTचा मधला जो स्टेटचा कॉम्पोनंट आहे तो तामिळनाडू. ट्रेनिंग सर्व्हिसेस रिलेशन टू ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स ही रजिस्टर्ड पर्सनला ट्रेनिंग दिलं तर लोकेशन ऑफ रिसिपियंट आहे, अदर पर्सनला असेल तर कुठे ते ऍक्च्युअली परफॉर्म दिले जातात. उदाहरण तुम्ही पाहूया, ABC ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे मुंबईमधली, ट्रेनिंग मॅनेजमेंट प्रोफेशनलला ट्रेन करते ती. XYZ located and registered in Gujarat sends managers to Mumbai for training. आता ABC हा मुंबईमध्ये रजिस्टर्ड आहे, XYZ गुजरातला रजिस्टर्ड आहे, तर त्याचे मॅनेजर्स मुंबईला पाठवतो. मुंबईला पाठवल्यानंतर बिल कसं रेज होतं बघा. सप्लायर आहे महाराष्ट्राचा, रेसिपियंट गुजरातचा आहे, परंतु लोकेशन हा रजिस्टर्ड सप्लाय असल्यामुळे लोकेशन ऑफ रिसिपियंट हा जो आहे तो प्लेस ऑफ सप्लाय आहे, त्यामुळे याच्यात IGST होतो आणि सेंटर आणि गुजरातमध्ये IGST डिवाइड. आता दुसऱ्या केसमध्ये काय होतं की अनरजिस्टर्ड पर्सन आहे, ही 2 व्यक्ती आलेत आणि यांच्या ABC मध्ये ते ट्रेनिंग घेत आहेत, हे दोघे रजिस्टर्ड नाही A आणि B. अशा वेळेला मात्र प्लेस सर्व्हिसेसवर आर ऍक्च्युअली परफॉर्म. आता A आहे मध्य प्रदेशचा, इथं B आहे वेस्ट बेंगॉलचा, याचा प्लेस ऑफ सप्लाय आपण कसा ठरवणार? रिसिपियंटचा तर नाही धरत आहे. अशा वेळेला जिथे ऍक्च्युअली ट्रेनिंग दिलं जातं महाराष्ट्रामध्ये तो प्लेस ऑफ सप्लाय. सप्लायर महाराष्ट्राचा आहे, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्राचा आहे, म्हणून इनवॉइस SGST सिटीज. आता सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ऍडमिशन टू कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक इव्हेंट. कुठल्याही अम्युजमेंट पार्क मध्ये किंवा कुठल्याही इव्हेंटच्या एंट्रीची तिकीट्स आहेत ज्याच्यावर GST लागतो, तो GSTचा प्लेस ऑफ सप्लाय कसा आहे तर लोकेशन ऑफ इव्हेंट. आता हे एक SL वर्ल्डचं उदाहरण आहे. एखादा कानपूरचा माणूस SL वर्ल्डला मुंबईमध्ये आला व्हिजिटली, म्हणजे फिरायला म्हणून, तर एंट्री तिकीट्स वरती काय लागणार, तर त्याच्या एंट्री तिकीट्स वरती जो GST लागेल तो उत्तर प्रदेशचा असू दे, नाहीतर महाराष्ट्राचा असू दे, नाहीतर अजून कुठलाही असू दे, पण SL वर्ल्ड त्याच्यावर SGST CGST लावणार, कारण ऍक्च्युअल परफॉर्मन्स किंवा ऍक्च्युअल तो अम्युजमेंट पार्क महाराष्ट्र.
12-7 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कल्चरल आर्टिस्टिक स्पोर्टिंग इव्हेंट्स एज्युकेशनल इव्हेंट्स वगैरे बद्दलचं आहे. तर याचं ऑर्गनायझेशन आहे, फेअर आहे किंवा हे आहे किंवा इतर सर्व्हिसेस त्याच्याशी जे अँसिलरी आहे, शॅल बी लोकेशन ऑफ रिसिपियंट. पहिली गोष्ट आहे की रेजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन आहे, आणि अदर देन परत हाच रूल येत जातो की जर रेजिस्टर्ड असेल तर लोकेशन असतं रिसिपियंटचं, नसेल तर मात्र सप्लायरचं ऍड्रेस माहिती असेल तर रिसिपियंट, नसेल तर सप्लायर. आता हे एकच उदाहरण आपण घेऊ आणि पुढे जाऊ. एबीसी registered in Mumbai engages event management company PQR registered in Mumbai to organize a business. बिझनेस मॅनेजमेंट एक इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कंपनी असते PQR नावाची, ते बिझनेस कॉन्फरन्स गोव्यामध्ये ऑर्गनाईज करण्याकरता एबीसी त्याला सांगतात. तर एबीसी का रिसिपियंट आहे की इव्हेंट मॅनेजमेंटची सर्व्हिस जे PQR प्रोव्हाइड करतं ते, त्याच्यामुळे एबीसी हा रिसिपियंट आहे, PQR हा सप्लायर आहे. आता ह्या कॉन्फरन्स होते गोव्यामध्ये, तरी सुद्धा हा बिझनेस टू बिझनेस सप्लाय असल्यामुळे लोकेशन ऑफ रिसिपियंट हा प्लेस ऑफ सप्लाय. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये SGST CGSTचं बिल. आता हे आपण ऑलमोस्ट रेजिस्टर्ड डीलर्स मधला जर B2B असेल सप्लाय तर रिसिपियंटचं लोकेशन हा प्लेस ऑफ सप्लाय आहे. इतर कंडिशन्स मध्ये ऍड्रेस माहिती असेल तर लोकेशन ऑफ रिसिपियंट आहे, अदरवाइज लोकेशन ऑफ सप्लायर आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग मेल कुरिअर आहे टू रेजिस्टर्ड पर्सन shall be location of such person, and to a person other than a registered person shall be location where such goods are handed over for transportation. एबीसी हा जीटी आहे. जीटी म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, जे ट्रान्सपोर्टरचे ट्रक वगैरे असतात त्याचा हा एबीसी आहे. तो रजिस्टर्ड महाराष्ट्रामध्ये आहे. तो पी व्यक्ती आहे, पी नावाची व्यक्ती गुजरातमध्ये आहे, त्याचे गुड्स तो ट्रान्सपोर्ट करतोय. ओके, आता त्याला गुड्स ट्रान्सपोर्ट केले कधी दिले, कुठे दिले जातात की बाबा हे पी माझे गुड्स आहेत ते तुला मध्य प्रदेशमधून कर्नाटकामध्ये पोहोचवायचे आहे. ओके, हा पी रेजिस्टर्ड नाही, पी अनरेजिस्टर्ड. सप्लायर एबीसी आहे, ट्रान्सपोर्टर आहे आपला जो महाराष्ट्रातला आहे, रिसिपियंट गुजरात मधला आहे, पी आहे. पण गुड्स आपल्याला कुठे हँड ओव्हर केले जात आहेत, मध्य प्रदेशमध्ये हँड ओव्हर केले जात आहेत. त्यामुळे या रूल प्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय मध्य प्रदेश, आणि त्याच्यात IGSTचं इनव्हॉइस रेस केलं जातं आणि सेंटर आणि मध्य प्रदेशमध्ये हा डिवाइड केला. आता 12-9 मध्ये पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे. तर जे गुड्स ट्रान्सपोर्टेशन मध्ये मालाची वाहतूक होते. आता याच्यामध्ये पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, याच्यामध्ये रेल्वे आले, बसची तिकीट आली, आपली फ्लाईटची तिकीट आली, सगळ्यामध्ये प्लेस ऑफ सप्लाय का. आपण रेल्वेच्या तिकीट्स मध्ये पण पाहिलं की GST लावतात, तर ते कसे लावतात याच्यामध्ये त्यांचा रूल काय आहे की रेजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन, जर नसेल तर मात्र तो कुठून एम्बार्क करतो, चढतो त्या जर्नीसाठी, तर त्याचं प्लेस असतं. एबीसी registered in Mumbai sends his employee from Calcutta to Chennai via flight for business purpose. Airlines has registered office in Gurgaon. तर इनव्हॉइस कसं असेल, नेम ऑफ दी सप्लायर आहे एअरलाइन्स, गुरगाव मध्ये आहे, गुरगावचा टीम दिलाय आपण हरियाणाचा 06 मध्ये चालू होणारा. रिसिपियंट कोण आहे, एबीसी आहे. का एबीसी आहे, त्याच्या एम्प्लॉईला जरी तो पाठवत असला तरी तो रिसिपियंट आहे, म्हणजे त्याच्या वतीने कंपनीच्या वतीने पाठवतोय. त्यामुळे आपल्याला अशा वेळेला रिसिपियंटचा टीम इथे मेन्शन करायचा आहे तिकिटावरती. तर हा 27 ने चालू होणारा टीम आहे, तर महाराष्ट्रात प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे, कारण या वेळेला लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन हे सिंपल रूल आहे. बिझनेस टू बिझनेस मध्ये लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन हाच प्लेस. इतर केसमध्ये फक्त थोडंसं व्हेरिएशन प्रत्येक ठिकाणी होत राहील. आता याच्यामध्ये मिस्टर के यांनी मुंबई, लोकेटेड इन मुंबई आहे, रिटर्न फ्लाईट तिकीट फ्रॉम मुंबई टू दिल्ली त्यांनी केलेलं आहे. एअरलाइन्स कॉर्पोरेट ऑफिस इन मुंबई, तिकीट कॉस्ट फ्रॉम मुंबई टू दिल्ली एवढं दिलेलं आहे.
तुम्ही हे उदाहरण पाहून घ्या आणि चेक करून घ्या की तुम्हाला हे कळेल की जर अनरजिस्टर्ड पर्सन जात असेल तो एक जर्नी त्याची मुंबई टू दिल्ली आहे, दुसरी जर्नी त्याची दिल्ली टू मुंबई आहे. दोन्ही एकामध्ये SGST लागतो, CGST लागतो, दुसऱ्यामध्ये IGST लागतो. कारण रिटर्न जर्नीसाठी सुरुवात वेगळ्या ठिकाणून दिल्ली पासून होते, जाताना मुंबईमधनं एकाच स्टेटमधनं होत असल्यामुळे SGST CGST लागतो. येताना दिल्लीवरनं सुरुवात होत असल्यामुळे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन होऊन जातं ते, कारण सुरुवात त्या जर्नीची कुठून होते, कुठून तो फ्लाईट मध्ये चढतो याच्यावरनं त्याचा प्लेस ऑफ सप्लाय करून आपण सर्व्हिसेस ऑन बोर्ड अ कन्व्हेयन्स इन्क्लुडिंग व्हेसल एअरक्राफ्ट ट्रेन अँड मोटर. आपण सुरुवातीला एक पाहिलं होतं की फ्लाईटवर तुम्ही पेनड्राईव्ह विकत घेतलं. एका फ्लाईट मधनं आपण उदाहरण पाहिलं होतं की पेनड्राईव्ह विकत घेतलं होतं. आता आपण एक असं उदाहरण पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस म्हणजे फूड विकत घेतलं. तुम्ही चहा घेतला, फ्लाईट मध्ये चहा घेतला. तुमचं फ्लाईट असेल मुंबई टू दिल्ली, साधारण तुम्ही गुजरातच्या वरती आल्यानंतर तुम्ही तिथे चहा घेतला, त्यावेळेला तुम्ही असं थोडी सांगू शकाल की ऍक्च्युअली आपण गुजरातच्या वर फ्लाईट असताना चहा घेतलाय तर गुजरातला त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. ह्या केसमध्ये लोकेशन ऑफ फर्स्ट शेड्यूल पॉइंट ऑफ डिपार्चर, फ्लाईट जर मुंबई ते दिल्ली असेल तर ती जर चहा विकत घेतला असेल तर त्या चहावर लागणारा जो GST आहे त्याच्यावरती मुंबईचं जर एअरलाईन्स असेल तर ते SGST CGST लागेल. उलट्या येणाऱ्या फ्लाईट दिल्ली टू मुंबईवर वाटतं IGST लागेल. हे पाहू शकता. टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस आहे ह्या. आता तुम्हाला सर्व्हिसेस सेक्टर आपल्याला नवीन आहे वॅटच्या कंपॅरिझन मध्ये, खूप वास्ट आहेत. याच्याबद्दलच्या सर्व्हिसेस बद्दल आपल्याला खूप माहितीही नाही. फक्त तुम्हाला काही ब्रॉड गोष्टी सांगून ठेवते याच्यामध्ये बेसिक सप्लाय काय राहील. टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस मध्ये डेटा ट्रान्सफर आहे, आपले टाटा स्काय वगैरे आहे, अशा सर्व्हिसेस आहेत. MTNLच्या सर्व्हिसेस आहेत, फिक्स लाईन आहे, मोबाईलच्या सर्व्हिसेस आहेत. फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन हे MTNL वगैरे आहेत ज्याच्यामध्ये फिक्स लाईन असतात. आपल्याकडे MTNL ची लाईन अंडरग्राऊंड आपण देतो तेव्हा आपल्याकडे तो फोन येतो. दुसरं आहे की केबल किंवा डिश अँटिनास आणि मोबाईल नेटवर्क. मोबाईल नेटवर्क मध्ये आपल्याला फिक्स लाईन्स नसतात, केबल्स टाकलेले नसतात. मोबाईल टॉवर वरून आपल्याला फोन्स येतात. आता या सगळ्या सर्व्हिसेस मध्ये वोडाफोन आपल्याला, एअरटेल आपल्याला सर्व्हिस देतो, वोडाफोन देतो, MTNL देतो, या सगळ्यांवर GST लागतो. हा GST कसा लावायचा त्या कंपन्यांनी याच्याबाबत त्यांनी आता पोस्टपेड मोबाईल युजर्ससाठी बिलिंग ऍड्रेस ऑफ रिसिपियंट आहे. आपला जो बिलिंग ऍड्रेस रिसिपियंटचा असतो पोस्टपेडचा तो प्लेस ऑफ सप्लाय. प्रीपेड मध्ये सेलिंग एजंट जो आहे, प्रीपेड मध्ये काय असतं, कधी छोटे फिजिकल वाउचर्स असतात जे आपण स्क्रॅच करून तो नंबर त्याच्यावरनं आपण प्रीपेड करतो किंवा इंटरनेटवरनं प्रीपेड करतो. प्रीपेड भरायचं असेल, वाउचर्स विकले जातात काही ठिकाणी. तर अशा वेळेला कोणते कोणते त्याचे प्लेस ऑफ सप्लाय सांगितलेलं आहे. लीज सर्किट्स असतात, लँड कनेक्शन असतात. 2 किंवा 3 स्टेट्स मध्ये ते लँड कनेक्शन ते कसे त्याचं डिटरमाइन केलं जातं याचं डिटेल्स आहे. तुम्ही ते कव्हर होणार नाही कारण थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आणि आपल्याकडे याच्या खूप केसेस आपण पाहत नाही. फक्त तुम्हाला टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस मध्ये प्लेस ऑफ सप्लाय कसा डिटरमाइन केला जातो त्याच्यासाठी करता आम्ही हे उदाहरण दिले. दुसरा एक सेक्शन 12.12 जो आहे त्याच्यामध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये ऍड्रेस ऑफ रेसिपियंट ऑफ लोकेशन. आता Mr. L applies for loan in Bank of India Nashik branch. Bank charges 20,000 as processing fees. आता लक्षात घ्या, लोन साठी मिस्टर एल अप्लाय करतात नाशिकच्या ब्रँचला आणि ऍक्च्युअली लोनवर, मनीवर, पैशावरती GST नाहीये. पण आता डिलेड चार्जेस आहेत. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे चार्जेस भरता, लेट भरले तर त्याच्यावर ट्रान्झॅक्शन त्याच्यावर GST आहे. बँक लोन दिलं त्याच्यावर GST नाही, पण लोन साठी बँक प्रोसेसिंग चार्जेस लागतात त्याच्यावर GST आहे. ह्या GST कसं बँक म्हणजे त्याच्यावर GST लावणार कसा,
बँक ऑफ इंडियाचा टीम महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ इंडिया प्रत्येक बँकेचे, वोडाफोनचे, सगळ्या ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक स्टेटमध्ये त्यांनी टीम घेतलेली आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम यांचे ट्रान्झॅक्शन SGST CGST असण्याची शक्यता आहे. त्याचे IGST ट्रान्झॅक्शन कमी होईल. आता रेसिपियंट महाराष्ट्राचाच आहे, लोन प्रोसेसिंग महाराष्ट्राचे आहे. आता प्लेस ऑफ सप्लाय हा महाराष्ट्र आहे, कारण त्यांना ऍड्रेस त्याचा माहिती आहे. त्याचा रिसिपियंटचा ऍड्रेस महाराष्ट्र असल्यामुळे त्याच्यात CGST ला. आता मिसेस P from Bhopal is traveling to Sikkim. She goes to Bank of India branch Gangtok to obtain DD. She does not have an account in the branch. आता कमिशन चार्ज मध्ये पण GST लागतो, की तुम्ही डीडी काढण्यासाठी काही कमिशन चार्जेस पे करतात, त्याच्यावर GST लागतो. आता बँक ऑफ इंडिया सिक्कीम मध्ये आहे. आता या P या महाराष्ट्राच्या मध्य प्रदेश सॉरी, परंतु बँकेचा जे सप्लाय लोकेशन आहे ते सिक्कीम मध्ये आहे. आता या P चा ऍड्रेस त्यांना माहिती नाही. अशा स्टेज मध्ये लोकेशन ऑफ सप्लायर हा प्लेस ऑफ सप्लाय आहे. SGST CGST आहे, इथे SGST सिक्कीम. इन्शुरन्स सर्व्हिसेस आहेत. जर रजिस्टर्ड पर्सनला आहे तर लोकेशन ऑफ रिसिपियंट, अनरजिस्टर्ड पर्सन आहे तर लोकेशन ऑफ रिसिपियंट. आता ऍडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस ह्या वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. आपल्याकडे पल्स पोलिओ, बेटी बढाओ, बेटी पढाओ, बेटी बचाओ अशा प्रकारचे सरकारचे स्लोगन्स असतात, तुम्हाला माहिती असेल. तर आता सरकारचे स्लोगन्स तुम्हाला हे कुठे कुठे दिसतात? तुमच्याकडे पॅम्पलेट येतं, वर्तमानपत्रामधलं पॅम्पलेट येतं. वर्तमानपत्रामध्ये एक एक पेजच्या जाहिराती असतात सरकारच्या, की किंवा स्वच्छ भारत अभियान आहे किंवा सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट करायचं काम एका एजन्सीला दिलं असतं. प्रत्येक ठिकाणी सरकारी अधिकारी तिथे जाऊ शकत नाही, एक सेंट्रल एजन्सी नेमली असते. ती एजन्सी ह्या ऍडव्हर्टाइजमेंट प्रायव्हेट कंपन्यांना बिड करून वगैरे त्यांचे टेंडर काढून देतो. आता या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या बेटी बढाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ वगैरे आहे किंवा पल्स पोलिओ आहे किंवा इतर काही ज्या आहेत त्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट करतात प्रायव्हेट कंपनी, परंतु त्याचं जे हे आहे म्हणजे त्याचं जे ऍडव्हर्टाइजमेंटचं काम आहे ते नोडल एक सरकारी एजन्सी. आता त्या कशा करायच्या? काही ट्रेन्सवर असतात, काही होर्डिंग्सवर असतात, काही वर्तमानपत्रांमध्ये असतात, त्याचे पॅम्पलेट देऊन करतात, वर्तमानपत्रांमध्ये देतात. SMS येतो तुम्हाला, तुमच्या तिकिटांवरती मागे छोट्या छोट्या अक्षरात ऍडव्हर्टाइजमेंट लिहिलेले असतात, ट्रेनच्या तिकिटांवरती, अजून कुठल्या तिकिटांवरती. तर अशा प्रकारे सरकार ऍडव्हर्टाइजमेंट करतं. आता ह्या प्रत्येक ठिकाणची ऍडव्हर्टाइजमेंट एका स्टेटमध्ये होत नाही, या वेगवेगळ्या स्टेटमध्ये ऍट अ टाइम होतं. अशा वेळेला प्रत्येक स्टेटला कसा GST लावायचा याचा एक विस्तृत आणि आता पुढचा जो आहे सेक्शन 13 तो इंटरनॅशनल सर्व्हिसेसच्या बाबतीत आहे, प्लेस ऑफ सप्लाय रूल्स. त्याच्यामध्ये लोकेशन ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस जो आहे तो प्लेस ऑफ सप्लाय आहे. लोकेशन ऑफ रिसिपियंट नसेल तर लोकेशन. आता ABC बेस्ड इन मुंबई रेंडर्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टू PQR बेस्ड इन लंडन. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय आहे, रिसिपियंट ऑफ सर्व्हिस आहे, त्याचा लोकेशन UK मध्ये आहे, लंडनला आहे, तर हा एक्सपोर्ट आहे. आता हे उदाहरण आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. आता services supplied in respect of goods which are required to be made physically available by recipient of services to the supplier of services or to a person acting on behalf of the supplier of services in order to provide the services, not applicable to goods imported in India for reference. ह्या जे ठरतील हा मुंबईमध्ये आहे, तो बॉक्सेस मॅन्युफॅक्चर करतो. आता P ही व्यक्ती आहे, ही पेंटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करते, मी दुबईमध्ये आहे बेस्ट. ABC आपला आहे मुंबईमध्ये, P आहे दुबईमध्ये. हा आपले बॉक्सेस घेतो आणि दुबईला पेंटिंग करता पाठवतो. आता जिथे ऍक्च्युअल पेंटिंग होतात ते कुठे होतात? तर दुबईला पेंटिंग ऍक्च्युअली होते. त्याच्यामुळे याचा प्लेस ऑफ सप्लाय दुबई आहे. सप्लायर आपला दुबईचा आहे, प्लेस ऑफ सप्लाय पण दुबईमध्ये आहे, रिसिपियंट दुबईचा. ओके. दुसरं असं उदाहरण आहे की
Messes JK located in Mumbai engages Messes A located in UK for software development. Services are provided online. आता ह्या ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाइड बऱ्याचदा आपण बघितलंय की ऑनलाईन आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे होतं, रिमोटली ऑपरेट आता हल्ली गोष्टी होतात. तर अशा वेळेला कसं आपण प्लेस ऑफ सप्लाय काढायचं. नेम ऑफ द सप्लायर आहे UK, नेम ऑफ द रिसिपियंट इंडिया आहे. आता सर्व्हिसेस आर फ्रॉम रिमोट लोकेशन, दूर कुठेतरी लोकेशन आहे जिथून सर्व्हिस प्रोव्हाइड तुम्हाला ऑनलाईन केल्या जाते. अशा वेळेला गुड्स कुठे सिच्युएटेड आहे, कम्प्युटर कुठे सिच्युएटेड आहे, इंडियामध्ये असेल तर प्लेस ऑफ सप्लाय. आता हे 13(3)B हा सेक्शन एक्झाम्पल्स आहेत. लोकेशन ऑफ सर्व्हिसेस रिलेटेड टू इन्युएबल प्रॉपर्टी, लोकेशन ऑफ इन्युएबल प्रॉपर्टी आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ऍडमिशन, हे सेम जे आपण डोमेस्टिक सर्व्हिसेसच्या नॅशनल सर्व्हिसेसच्या बाबतीत शिकायचे, त्यांचे मोर ऑर लेस प्लेस ऑफ सप्लाय रूल्स काहीच फरक नाहीये. 13(6) वेगळा सेक्शन आहे. याच्यामध्ये एकापेक्षा अनेक एका लोकेशनला सप्लाय केलेले असतील तर टॅक्सेबल टेरिटरीमध्ये जे आता हे जे 3, 4 आणि 5 सबसेक्शन मधले सर्व्हिसेस आहेत याच्या संदर्भातला 13(6) नावाचा रूल आहे. तर याच्यामध्ये असं आहे, तर ह्या सर्व्हिसेस इंडियात एका ठिकाणी प्रोव्हाइड केल्या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इंडियाच्या बाहेरही प्रोव्हाइड केलेले आहेत. एक इंडियाचा माणूस आहे, त्यांनी इंडियाच्या बाहेर म्हणजे सेम कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंडियाच्या बाहेरही सर्व्हिस द्यायला सांगितली आणि इंडियामध्ये सर्व्हिस द्यायला सांगितली. अशा केसमध्ये ती सर्व्हिस एक्सपोर्ट न धरता ती पूर्णपणे इंडियामध्ये टॅक्सेबल करायची आहे. ह्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस ह्या आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. केस ऑफ सप्लाय रूल्स फक्त तुम्हाला थोडेसे वेरिंग असतील, त्याच्यात आपले की काय इंडियाच्या बाहेर असतील तर काय त्यांना बाबतीत आहेत. इव्हन बँकिंग सर्व्हिसेस आहेत. तर या बँकिंग कंपन्यांच्या बाबतीत आपल्याकडे NRE नावाचा अकाउंट असतो, NRI नावाचा अकाउंट असतो. त्याच्यामध्ये काय प्लेस ऑफ सप्लाय आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये लोकेशन ऑफ प्लेस सप्लायर ऑफ सर्व्हिसेस जो आहे, सप्लायर ऑफ सर्व्हिसेस इंडियात आहे, त्यामुळे सप्लायर ऑफ सर्व्हिसेसचं जे लोकेशन आहे तेच ह्याचं लोकेशन. मोस्ट ऑफ द टाइम आपण सप्लायर ऑफ सर्व्हिसेसचं लोकेशन का दिलेलं आहे की जर आपण रिसिपियंटचं लोकेशन दिलं आउटसाइड इंडिया, आपलं जर रिसिपियंट असेल आणि आउटसाइड लोकेशन दिलं असेल तर इश्यू होऊ शकतो. ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत पॅसेंजर याच्या बाबतीतल्या सिमिलर सर्व्हिस झालेल्या ही एक वेगळी सर्व्हिस आहे, फक्त तुम्हाला सांगते. 13(12) मध्ये आहे ऑनलाईन इन्फॉर्मेशन ऑफ डाटाबेस ऍक्सेस ऑफ रिट्रीव्हल सर्व्हिसेस. लोकेशन ऑफ रेसिपियंट ऑफ सर्व्हिसेस त्याचा प्लेस ऑफ सप्लाय आहे. ऑनलाईन इन्फॉर्मेशन ऑफ डाटाबेस ऍक्सेस ऑफ रिट्रीव्हल म्हणजे काय, याच्यामध्ये बघून घ्या. ऍडव्हर्टायझिंग ऑन इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिसेस, हे सगळ्या सर्व्हिसेस OIDR मध्ये येतात. OIDR चा कन्सेप्ट फक्त थोडंसं सांगून देते की तुम्ही एखादी गोष्ट डाउनलोड केली, आता तुम्ही एखादी फिल्म डाउनलोड केली आणि नंतर 2-3 दिवसांनी ती बघितली तर ह्या OIDR सर्व्हिसेस नाही. पण तुम्ही फिल्म डाउनलोड करताय आणि पाहताय किंवा बुक्स वाचताय किंवा ऑनलाईन ट्रेनिंग, आता हे जे तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग ऐकताय हे जर तुम्ही जर मी इंडियाच्या बाहेर असेल तर याच्यामध्ये मला टॅक्सेबिलिटी कशी राहील. आता आपल्याकडे युट्यूब आहे, फेसबुक आहे, हे सगळ्यांचे सर्व्हर किंवा हे सगळे बाहेर लोकेटेड आहे. युट्यूबवरनं आपण अनेक गोष्टी पाहत असतो, फेसबुकवरनं पाहत असतो, याच्यावर आपल्याला टॅक्स येत नव्हता शासनाला. याच्यामध्ये कसं सगळं इंडियाच्या बाहेर होतं, भारताच्या बाहेर होतं, ते रजिस्टर्ड नसायचे, परंतु ह्या सगळ्या सर्व्हिसेस मात्र कन्झ्युम व्हायच्या इंडियामध्ये. तर अशा वेळेला म्हणजे सर्व्हिस टॅक्सच्या रेजिम मध्ये त्यांनी OIDR सर्व्हिसेससाठी टॅक्सेबिलिटी अशी केली
की युट्यूब, गुगल किंवा फेसबुक वगैरे या लोकांनी, नेटफ्लिक्स वगैरे जे आहे त्यांनी इंडियात एक त्यांचा एजंट अपॉइंट करायचा. तो अपॉइंट करून त्यांनी त्याच्या मार्फत ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत, आता तुम्ही एखादी गोष्ट डाउनलोड केली आणि मग ऐकली तर त्या ऑनलाईन OIDR मध्ये येते. पण तुम्ही लाईव्ह म्युझिक ऐकताय, म्हणजे लाईव्ह मूवी पाहताय, बुक्स वाचता आहेत किंवा तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करता, तर ह्या सगळ्या OIDR सर्व्हिसेस, ह्या OIDR सर्व्हिसेस वरती टॅक्स लागणार आहे आणि तो ह्या कंपन्यांना भरायचा आहे. ह्या कंपन्या आधी रजिस्टर्ड नव्हत्या, पण GST मध्ये त्यांना रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी करून त्यांना त्याच्यावर टॅक्स भरायला सांगितलेलं आहे. ऑनलाईन गेमिंग झाल्या मेजर सर्व्हिसेस आपल्या. नंतर सेक्शन 14 OIDR बाबतच आहे. शेअर करते, तुम्ही डिटेल्स याचे पाहू शकता. आता एक छोटंसं टेरिटोरियल वॉटर्स बाबतीत सेक्शन नाही. टेरिटोरियल वॉटर्स म्हणजे की आपण याचे उदाहरण तुम्हाला सांगितल्यानंतर इझिली कळेल. फ्लोटेल रेस्टॉरंट आहे. काही वेळेला समुद्रात रेस्टॉरंट, एक शिप असतं, त्या शिप मध्ये एक रेस्टॉरंट असतं. मुंबईच्या जवळ पण एक होतं, पण ते चालू नाहीये. तर अशा वेळेला त्या रेस्टॉरंटवरचा टॅक्स, तर ते रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर त्याचा टॅक्स कोणी कसा भरायचा, म्हणजे ते तर राज्यात असं नाही, लँडवर नाही, समुद्रावर आहे. मग अशा वेळेला नियरेस्ट स्टेट वेअर अप्रोप्रिएट बेसलाईन इज लोकेटेड, मुंबईच्या किनाऱ्यालगत असेल तर तो GST महाराष्ट्राला मिळणार. सप्लायर जो आहे, रेस्टॉरंट रजिस्टर्ड आहे महाराष्ट्रामध्ये, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याला SGST CGST लागणार. जर ते रेस्टॉरंट कर्नाटकाच्या बीच जवळ असेल तर कर्नाटकाला तो टॅक्स मिळणार. ते ह्याचं हे आहे. नंतर आता एक शिपचं उदाहरण पाहूया. शिप A is on its way to Eden to Singapore and is met with some technical problem. इडन मधून सिंगापूरला जाणारी एक बोट आहे, पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि कोचीन आहे केरळामध्ये, तिथे ती थांबते शिप. समुद्रातच शिप थांबलेली आहे. कोची म्हणजे एक रिपेअरिंग एजन्सी आहे, ती रिपेअर वर्क करते. आता इथे सप्लायर XYZ आहे. शिप A आहे, ही फॉरेनची शिप आहे, आपली तर नाहीये, परंतु आपला सप्लायर तर इंडियन आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी त्याला सर्व्हिस दिली आहे कोची पाशी केरळामध्ये, जिथे त्या शिपच्या जवळचा लगतचा किनारा केरळामध्ये आहे. त्यामुळे ह्या इनव्हॉइस वरती SGST आणि CGST लागणार आहे. शिप बाहेरचा, रिसिपियंट देशाचा बाहेरचा आहे, म्हणजे मी एक्सपोर्ट केला असं जर XYZ ने म्हटलं तर त्याला ते लागू नाही. हे प्लेस ऑफ सप्लाय रूल्स तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला हे माहित झालं असेल की त्याचा उद्देश असा आहे की कुठल्याही प्रकारे आपला टॅक्स शासनाचा गेला नाही पाहिजे आणि एक्सपोर्ट म्हणून लोकांनी काही क्लेम नाही केले. त्याच्यामुळे हे प्लेस ऑफ सप्लाय रूल्स इतके म्हणजे व्यवस्थित ड्राफ्ट करून किंवा त्याच्याबाबत इतकं एक्झॉस्टिव्ह हे सांगण्यात आलेलं आहे. प्लेस ऑफ सप्लाय हा तर विषय संपला. आता टाइम ऑफ सप्लाय याच्यावर मी घेणार आहे. गिरफ साहेब, 5 मिनिटाचा ब्रेक द्यायचा का? गिरफ साहेब, येस येस. एक 5 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे का? आणि घ्यायचं आहे की मुलांना? ठीक आहे, चालेल, घेऊया मॅडम. 5 मिनिटाचा टाइम ऑफ सप्लायचा 10 मिनिटाचा घेऊया ब्रेक. 10 मिनिटाचा ब्रेक, पण सोडू नका, म्हणजे लिव्ह होऊ नका, सगळ्यांनी इंटॅक्ट राहा. 10 मिनिटाचा ट्री ब्रेक घेऊया. चालेल मॅडम, थँक्यू.
येते मॅडमचा आवाज नाही येते, म्यूट झालाय. टी ब्रेक दिलेला आहे 10 मिनिटं. विषय पूर्णपणे समजून घ्या. व्यवस्थित मॅडम हळूवारपणे शिकवत आहेत. मनापासून शिकून घ्या.